हा जवळ सर आपण सुरुवात करू शकता प्लीज. माईक थँक्यू. अनम्यूट कर. हो धन्यवाद. हो थँक्यू. सर्वांचं स्वागत आहे या आपल्या निशुल्क वेब संवाद कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था पुणे यांच्यातर्फे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मागील आपण अशा प्रकारचे 31 आपले वेब संवाद झालेले आहेत. आणि या आपल्या वेब संवादासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर बी देशमुख सर आहेत, आयोजक आहेत. आणि आपल्या सर्व पॅनलिस्ट आणि आमचे सर्व सहकारी, सर्व सिनियर्स यांच्या वतीनं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि मागील जेवढे आपले 31 जे वेब संवाद झालेले आहेत यामध्ये विविध विषयावर आपण वेब संवाद घेतलेले आहेत आणि सर्वांना बऱ्याचपैकी याचा फायदा झालेला आहे. जसे आपण फक्त कृषी आणि कृषी आधारित याच्यावरच आपले वेब संवाद झालेले आहेत असंच नाही. मागच्या आठवड्यात जो आपला एक वेब संवाद झाला होता ग्राहक संरक्षण कायद्याबद्दलचा, तो सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांनी अप्रिशिएट केलेला आहे. आणि असेच आपले जेवढे वेब संवाद झालेले आहेत या सर्वातून आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे. आणि याच धर्तीवर आज आपण आणखी एक वेब संवाद आयोजित केलेला आहे ज्याचं महत्व जे आहे ते आपल्याला आता कोरोना काळात सुद्धा सर्वांना आलेलं आहे. या विषयाचं महत्व, आरोग्यदायी जीवनासाठी अन्न हेच औषध, हे आपल्याला या काळामध्ये कोरोना काळामध्ये सर्वांना लक्षात आलेलं आहे. तर या विषयावर सखोल मार्गदर्शन आज आपल्याला होणार आहे. तत्पूर्वी मी आमचे आयोजक आणि आमच्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष ऑनरेबल डॉक्टर आर बी देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर. थँक्यू डॉक्टर झोवर. आज थोडा लोकांना जॉईन व्हायला प्रॉब्लेम येतोय असं मला दिसतं एकंदरीत. तर जरा कृपा करून त्याकडे जरा लक्ष द्यावं असं मी विशेषतः अतुलला विनंती करतो, अतुल आणि दीपक यांना. मित्रांनो, या आजच्या वेबिनारसाठी आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे यामध्ये सहभाग देणारे सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि इतर सर्व सुजाण नागरिक, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आपल्याकडे असं म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर अन्नाचं महत्व खरं म्हणजे या वाक्यामध्येच सगळं काही त्याच्यामध्ये त्याचा सार आलेला आहे असं मला वाटतं. आणि आता जवळ साहेब म्हटले त्याप्रमाणे या कोविडच्या काळामध्ये सर्वांचा परिचयाचा एक नवीन शब्द झाला. म्हणजे शास्त्रज्ञांना तो नेहमीचा होता, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने इम्युनिटी हा एक नवीन शब्द आलेला आहे. आणि इम्युनिटी म्हणजे काय तर रोग प्रतिकारक क्षमता. याविषयी आपण फारसा पूर्वी कधी विचार केला नाही. इव्हन आपलं जे आरोग्य खातं आहे, केंद्राचं असेल राज्याचं असेल, हे आरोग्य खात्याचा जास्तीत जास्त भर हा रोगापासून मुक्तता देण्याकडे आहे. म्हणजे लोक जर आजारी पडले तर त्यांना हॉस्पिटलाइज करणं, त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांना औषधं पुरवणं, यासाठी आपलं सगळं बजेट खर्च होतं. पण स्वास्थ्यासाठी कितपत आपण खर्च करतो, किंवा या आरोग्य खात्याचं सर्वसाधारण जनतेच्या स्वास्थ्याकडं तसं म्हटलं तर किती आपण बजेट खर्च करतो? फारसं करत नाही. तर स्वास्थ्याकडे जर लक्ष दिलं तर आजारी पडायचा प्रश्नच येणार नाही. ही खरं आजची मुख्य थीम आहे आपल्या या वेबिनारची. डॉक्टर थोरात साहेब हे आपल्याला माहिती आहे सर्वांना आणि त्यांचा सखोल परिचय डॉक्टर झोवर करून देणार आहेत. पण हे माझे जुने कलिग आहेत. मी राहुरीत असताना, विद्यापीठात असताना ते विभाग प्रमुख होते अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे. त्यामुळे खूप एक चांगला शास्त्रज्ञ, चांगला प्राध्यापक, खूप चांगलं भरीव असं काम केलेलं. आणि आपल्या रोजच्या आहारातून ही सगळं जी काही जीवनसत्व असतील, मिनरल्स असतील, खनिज आपण ज्याला म्हणतो, ह्या सगळ्याचा पुरवठा आपण जर चांगल्या प्रकारे नियमितपणे जर केला तर आजार आपल्याजवळ फिरकणारच नाही. हे तर अनेकांचे अनुभव आहेत. आता जेवढे चांगले लोक आहेत, सिनियर सिटीजन, आणि तरी सुद्धा खूप चांगली सुदृढ प्रकृती असणाऱ्यांचं जर आरोग्याचं काही, ज्यांच्या प्रकृतीचं जर काही मेक असेल, ज्ञानबाची मेक आपण ज्याला म्हणतो, तर ते हीच आहे. एक स्वच्छता आणि चांगलं अन्न, ह्या जर गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटतं आपल्याला
आजारपणाकडं किंवा त्या दृष्टीनं फारशी काळजी करायची कारण नाही किंवा त्याचा फारसा विचार करायची गरज नाही. आज या दृष्टीने आपल्याला थोडंसं कदाचित पुढे जाऊनही विचार करावा लागणार आहे की अशा प्रकारचं जे अन्न आहे त्या अन्नासाठी थोडा जास्त खर्च केला पाहिजे. अगदी अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर अलीकडे डॉक्टर आपल्याला सिनियर सिटीजन्सला बऱ्याच वेळेला कॅल्शियमच्या गोळ्या किंवा D3च्या सुद्धा काही गोळ्या, आता D3 व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला सांगतात. वास्तविक पाहता हे सगळं निसर्गातून आपल्याला उपलब्ध आहे. आपण जर चांगलं अन्न घेतलं तर यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, सगळे जीवनसत्व आपल्याला उपलब्ध होतात. आणि अशा अन्नाकडे जर आपण थोडं कदाचित 2 पैसे जास्त खर्च केले तर ह्या खूप महागड्या औषधं आणि हॉस्पिटलची बिलं भरायची पाळी आपल्यावर येणार नाही. त्यामुळे सर्वच सामान्यांसाठी मी असं म्हणेल आणि अगदी उच्च विभूषित असं सर्व मंडळींना आजचा हा वेबिनार खूप फायदेशीर ठरणार आहे. शेतकरी बंधू भगिनींना तो फायदेशीर ठरणार आहे की कशा प्रकारचं अन्न आज पिकवण्याची गरज आहे याचं पण त्यांना महत्त्व कळेल आणि बाकीच्यांनाही हे कळेल. मला वाटतं की ह्या अशा अन्नाला कदाचित थोडा इन्सेंटिव्ह द्यायची गरज आहे. म्हणजे नुसतंच गहू तांदळाला किंवा काही ठराविक पिकांना हमीभाव वगैरे देण्यापेक्षा बाजारभाव सुद्धा या जे काही असे अन्नधान्याची पिकं आहेत त्यांना जर चांगल्या प्रकारचे जर बाजारभाव मिळाले तर कदाचित शेतकरी बंधू सुद्धा आपोआपच त्याची शेती करतील किंवा पीक पद्धतीमध्ये तशा प्रकारचा जो बदल आपल्याला अपेक्षित आहे तो ऑटोमॅटिक यायला मदत होईल असं मला वाटतं. मित्रांनो, मी इथे अधिक वेळ आपला घेत नाही. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर झोहरांना विनंती करतो की त्यांनी थोरात साहेबांविषयी जरा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. डॉक्टर सुरेश थोरात, SS थोरात सर हे मूळचे राहणारे कुंभेफळ, तालुका केज, जिल्हा बीड येथील आहेत. जवळ सर, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते पण तुमचा कॅमेरा ऑन करता का प्लीज? हा, येस येस, ओके ओके. डॉक्टर SS थोरात, डॉक्टर सुरेश थोरात सर हे मूळचे कुंभेफळ, तालुका केज, जिल्हा बीड येथील आहेत आणि बीटेक फूड सायन्स, MTech फूड सायन्स आमच्या VNMKV परभणी येथून आणि PhD फूड सायन्स ही CFTRI म्हैसूर येथून त्यांनी प्राप्त केलेली आहे, पदव्युत्तर PhD पदवी. आणि मागील जवळपास 34 वर्षापासून ते हे ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. आणि माजी विभाग प्रमुख म्हणून अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ते 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. तत्पूर्वी त्यांचा बराच कार्यकाळ जो आहे ते आमच्या परभणी येथील VNMKV परभणीमध्ये सहाय्यक प्राध्यापकापासून ते प्राध्यापक या पदापर्यंत त्यांनी जवळपास 1984 ते 2008 या दरम्यान त्यांनी कार्य केलेलं आहे. अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषतः सूक्ष्मजीव अन्न सूक्ष्मजीव विज्ञान आणि अन्न गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील त्यांचं अध्यापन, संशोधन आणि विस्तार या कामामध्ये, या कार्यामध्ये मागील 33 वर्षापासूनचा अनुभव त्यांचा आहे. आणि त्यांना बऱ्याच प्रकारच्या फेलोशिप सुद्धा मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये UG आणि PG लेवलला त्यांना ICAR ची फेलोशिप मिळालेली आहे. आणि त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे म्हणजे कुलपती कार्यालयानं त्यांना उपसमितीचं सदस्य म्हणून नेमलं होतं मागे आविष्कार कार्यक्रमासाठी. आणि वेगवेगळ्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तराच्या समितीवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण, अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत अल्कोहोलिक पेय पदार्थासाठी त्यांनी विशेष तज्ञ गटाचं सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. तसंच FSI, FDA, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जी आता सर्वसामान्य माणसाला FSSI म्हणजे काय, FDAचं महत्व काय आहे हे जे कळत आहेत, या सर्व प्रकारच्या असोसिएशनवर त्यांनी सुसंवाद कार्यक्रम घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या समित्यावर त्यांनी कार्य केलेलं आहे. तसंच BIS कडून त्यांची नियुक्ती झालेली आहे. FAD 16 या खाद्य गटामध्ये समिती सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. तसंच अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार याच्यामध्ये त्यांनी समिती सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. आणि अन्न प्रक्रियेमध्ये कौशल्य विकास विभाग जो तयार करायचा होता
त्याचे सुद्धा त्यांनी मागील आपल्या नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या या समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. म्हणजे जो आपल्याला आज कौशल्य विकास कार्यक्रम दिसत आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्याची भूमिका निभावलेली आहे. तसंच अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न सुरक्षा, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकार यांचा जो प्रॉक्सिमेलिटीचा म्हणजे भगर वापरामुळे जो आपल्याला विषबाधा भेसळ कारणांची चौकशी होती त्या समितीचे सदस्य म्हणून त्यांनी मार्च 2012 मध्ये एक त्या समितीचे सदस्य म्हणून फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि वैज्ञानिक सदस्य राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय समित्या जेवढ्या आता जसं मी म्हटलं त्याच्यावर आहे. आणि त्यांनी जवळपास म्हणजे संशोधन विस्तार आणि शिक्षण, संशोधन आणि विस्तार या कार्यामध्ये कार्य करत असताना जवळपास 80च्या वर म्हणजे जवळजवळ त्यांनी शोध निबंध वेगवेगळे प्रकाशित केलेले आहेत. तांत्रिक लेख त्यांचे 140च्या वर आहेत. पुस्तकं सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यासाठी लिहिलेले जवळपास 12 पुस्तकं त्यांची झालेली आहेत. आणि आतापर्यंत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 29 विद्यार्थ्यांनी एमटेक फूड सायन्स मध्ये प्राप्त केलेली आहे. 11 PhD विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहेत. आणि त्यापैकीच 5 PhD विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिषदेमध्ये संशोधन कार्याचं जे सादरीकरण केलं त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राज्य स्तरावर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ICARचे वेगवेगळे संशोधनाचे प्रकल्प त्यांनी राबवलेले आहेत. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे भारतीय ज्वारीपासून बियर उत्पादनात यश आणि ऊसाच्या मळीपासूनचं झेंथेन आणि डेक्स्ट्रॉन सारख्या एक्सझोपोलिसेकॅराइड्सच्या उत्पादनात यश त्यांना मिळालेलं आहे. आणि PhD दरम्यान त्यांना CFTR येथे झालेल्या संशोधनात पुलुऑन एक्सप्लोरेशन साठीचं उत्पादन आणि पुलुलॉनचा उपयोग बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि अंड्यांच्या शेल्फ लाईफच्या विस्तारासाठी वापरण्यात आला होता त्यांचा CFTR मध्ये. आणि त्यांनी वेगवेगळे शॉर्ट कोर्सेस उन्हाळी आणि हिवाळ्यातले जे आपण आयोजित करत असतो त्याचे कोर्स डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रशिक्षण आयोजित केलेली आहेत. आणि गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम उत्पादनासाठी फायटोसॅनिटरी आणि HACCP आवश्यकता, फूड चेन मधील क्वालिटी कंट्रोल, द्राक्षाचं मूल्यवर्धन आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आमंत्रण मिळालेलं आहे. म्हणजे रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित स्पीकर म्हणून कार्य केलेलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्यांना सादरीकरण केलेलं आहे रिसोर्स पर्सन म्हणून. तसेच विस्तारातलं जे त्यांचा उपक्रम आहे त्यामध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक बाबीवर त्यांनी म्हणजे प्रादेशिक भाषिकेत मासिक आणि स्थानिक बातमीपत्रामध्ये सुमारे 93 पेक्षा जास्त लोकप्रिय लेख प्रकाशित केलेले आहेत. आणि जसे आपण आता विस्तार कार्यामध्ये महत्वाची भूमिका जी माध्यम विभाग निभावतात त्यामध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या प्रोग्राम्समध्ये त्यांनी सुद्धा कार्यक्रमात त्यांनी म्हणजे भाग घेऊन त्यांची वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या आहेत. आणि त्यांनी ॲग्रो प्रोसेसिंग महाराष्ट्र सरकार यांचे जे संचालक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी लहान ज्वारी प्रक्रिया युनिट्स स्थापित करण्यासाठी तांत्रिक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्यांचं एक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हणजे सोशल वर्क म्हणून त्यांनी सुद्धा नाम फाउंडेशनला सुद्धा त्यांनी अटॅच राहिलेले आहेत. त्यांनी जवळपास 35,000 रुपयाची देणगी सुद्धा मागे 2016 मध्ये त्यांनी दिली होती. अशा प्रकारच्या विविध पैलू असलेले आजचे आपले आणि माझ्या शिक्षणाच्या काळात सुद्धा त्यांना मला मार्गदर्शन भेटत होतं असे आपले डॉक्टर सुरेश थोरात सर आपल्या सर्वांना आज या आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी अन्न हेच औषध या महत्वपूर्ण अशा एका विषयावर आपला हा 32वा वेब संवाद कार्यक्रम आयोजित जो केलेला आपण त्यामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांचा अधिक वेळ न घेता आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर थोरात सर प्लीज. सर्व सदस्य, सन्माननीय अध्यक्ष देशमुख सर, आजी माजी कुलगुरू ज्यांच्या आणि विशेषतः दांगट सर, देशमुख साहेब आणि आजी माजी कुलगुरू यांच्या प्रयत्नानं ही जी संस्था उभी राहिली त्याबद्दल मला खरोखरच आनंद वाटतो. कारण या निमित्तानं आपण जे काही संशोधन केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत
किंवा शेतकऱ्यापर्यंत आणि तज्ज्ञांना देखील काय नवे विषय आहेत पुढील संशोधनासाठी याबद्दलची दिशा ठरवण्यासाठी हे वेबिनार अत्यंत उपयुक्त आहे. आजचा जो विषय आहे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य व्यवस्थित ठेवणं किंवा निरोगी ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. कारण आपल्या भोवतालचे सध्या जे अन्न पदार्थ आहेत, पाणी आहे, हवा आहे, हे सर्व प्रदूषित झालेलं आहे आणि या प्रदूषणामुळे आपणास बऱ्याच प्रकारच्या रोगांना सामोरे जावं लागत आहे. आता याचं कारण दिवसेंदिवस हे विशेषतः नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असंसर्गजन्य रोग हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचं कारण म्हणजे पूर्वी आपल्या आहारामध्ये खूप कमी गोष्टी परंतु अत्यंत उत्तम प्रतीच्या खाद्यपदार्थ आपल्या आहारामध्ये असायचे, परंतु आज आपण जर पाहिलं तर मार्केट प्रत्येक किचन हे एक म्हणजे अन्नपदार्थ निर्मितीचं एक साधन झालेलं आहे आणि प्रत्येकाची रेसिपी वेगळी आहे. ह्या जर रेसिपीचा आपण विचार केला तर जवळजवळ 35,000 रेसिपीज या मार्केटमध्ये आहेत आणि मोबिलिटी वाढलेली आहे. त्याला काही भौगोलिक मर्यादा राहिलेल्या नाहीत. आपल्या इथला अन्नपदार्थ अमेरिका, जपान, बाहेरच्या देशामध्ये जात आहे, तिकडचे पदार्थ आपल्याकडे येत आहे आणि सध्या अन्न हे क्वालिटी म्हणून कोणी घेत नाही. बरेचसे लोक फक्त चव चाखण्यासाठी ज्यामध्ये आपले जंक पदार्थ आहेत, चायनीज फूड आहे, अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत या पदार्थाकडे विशेषतः लहान मुलांचा ओढा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. कारण जंक फूड ज्या पद्धतीने केले जातात तिथलं हायजीन आहे, तिथलं सॅनिटेशन आहे, त्याची प्रत आहे, याबद्दल फारसे निकष पाळले जात नाहीत आणि यामुळं लहान मुलांमध्ये या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. या व्यतिरिक्त अन्न महत्व न देता मी पूर्वी सांगितलं की चवीला खूप मोठं महत्व दिलेलं आहे आणि रोगाचा जर विचार केला तर आपल्याकडं 3-4 प्रकारचे प्रामुख्याने रोग दिसून येतात. रोग म्हणजे आपल्या शरीरातील कोणतीही असामान्य स्थिती आहे ज्याच्यामुळे शरीराच्या ऊतीचे, अवयवांचे आणि संपूर्ण जीवाच्या कार्यात व्यत्यय येतो आणि यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात. रोग हे रोगाच्या वेगवेगळे रोग हे त्यांच्या थोरात सर, आपण एकदा आपली स्क्रीन आहे ती फुल स्क्रीन करूयात का प्लीज? कारण की मोबाईल वरनं जे बघतायत ना त्यांना ते कमी दिसतंय थोडंसं. हा, पहिल्या स्क्रीनवर जाऊयात आपण मागे. पहिल्या स्क्रीन मधनं बाहेर अजून मागे म्हणजे स्लाइड शो वर जा. नाही, याच्या आधी जिथे सुरुवात करताना प्रेझेंटेशन सर सुरुवात करतो. हा, सुरुवात करता तिथे जावा. हा, तिथे जाऊ शकता. हा, आता तुम्हाला बघा होम वरती जिथे होम लिहिलंय ना तिथे तिसरा ऑप्शन आहे डिझाईन. नाही, परत ती स्क्रीन बरोबर होती आधीची. हा, कुठल्या बाजूला? डावीकडे वरती होम लिहिलंय, डावीकडे लेफ्ट साइडला होमच्या शेजारी तिसरा ऑप्शन डिझाईन. डिझाईन तिसरा. हा, त्याच्या शेजारी हा डिझाईन, त्याच्यावर क्लिक करता प्लीज. हा, आता कोपऱ्यामध्ये या जिथून आपण स्लाइड बंद करतो उजवीकडे स्लाइड साईज लिहिलंय बघा. उजवीकडे शेअरचा ऑप्शन आहे, तिथे खाली स्लाइड साईज. थँक्यू. येस, तिथे प्लीज क्लिक करा. हा, आता वाईड स्क्रीन वर खालचा ऑप्शन त्याला क्लिक करा. हा, आणि आता तिथे कस्टम स्लाइड साईज ला क्लिक करा, अगदी खाली त्याच्या वाईड स्क्रीनला क्लिक करा खाली. कस्टम. हा हा हा, ठीक आहे. हा, तिथे तो एरो आहे बघा तुमचा स्लाइड साईजला, तिथे एरो आहे, डाऊनवर्ड एरो. नाही, स्लाइड साईडला डाऊनवर्ड एरो आलाय बघा इकडे. आरोग्यदायी जीवनावरती स्लाइड साईज इथे तुमचा कर्सर आहे त्याच्या जरासा डावीकडे या. कर्सरच्या डावीकडे.
डावीकडे थोडस, हा इथे स्लाइड साईज वरती निळ्या रंगात दिसतंय ऑन स्क्रीन शो स्लाइड साईज, हा त्याला प्लीज क्लिक करा. 16:9 घ्या तिथे खाली 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 अजून खाली, हा हा बस ते ओके करा त्याला. हा हा एन्श्योर फिट, येस ओके. धन्यवाद सर. आता स्लाइड शो सुरू करू शकता आपण. हे झाल्यावर हा सुरू करू शकता आता स्लाइड शो. थँक्यू सर. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करावं लागलं. हा आपल्याला सांगत होतो की रोग ही शरीरातील असामान्य गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं आपण आजारी पडतो. विषारीपणा ही एखाद्या रासायनिक घटकाची जीवावर प्रतिकूल परिणाम करण्याची आंतरिक क्षमता असते. हे टॉक्सिसिटी. त्याच्यानंतर आजाराचे मुख्य कारण आहेत संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, पौष्टिक कमतरतेचे आजार आणि बऱ्याच जणांची रोगप्रतिकार शक्ती बिघडलेली असते. त्यावेळेस इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, अतिसंवेदनशीलता, ॲलर्जी आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आपल्याला होतात. या सगळ्यामुळं शरीरामध्ये दाह निर्माण होतो आणि या सर्वांचं रूपांतर मग वेगवेगळ्या रोगांमध्ये होतं. अन्नसुरक्षा, कारण हे जे रोग आहेत याची अनेक कारणं आहेत. यामध्ये जैविक कारणांमुळं, रासायनिक कारणामुळे, पोषण कमतरतेमुळं आणि ॲलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थापासून आपल्याला आरोग्याचे धोके निर्माण होतात. आपल्या सर्वांना माहिती आहे अन्नपदार्थाचे कार्य आधारित प्रकार आहेत. ऊर्जा पुरवठा करणारे अन्नपदार्थ धान्य आहेत, मुळे, कंद, साखर, चरबी, तेल. शरीर बांध मजबूत करणारे दूध, मांस, अंडी वगैरे आहेत, कडधान्य आहेत. आणि दुरुस्ती आणि देखभाल हे अत्यंत महत्त्वाचे हा विभाग आहे, ज्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि त्यांना आरोग्य व्यवस्थित ठेवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पौष्टिक कमतरतेने होणारे रोग साधारणतः प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्याकडे कोशार्कर होतो आणि मरासमस हा प्रथिने आणि ऊर्जा कमतरतेचा विकार आहे. जीवनसत्वे आणि खनिजांचा आपण पुढे पाहणार आहोत. आणि फूड ॲलर्जीमध्ये देखील काही जणांना विशेषतः लॅक्टोज आहे, बऱ्याच जणांना तो पचन होत नाही आणि गॅस्ट्रोएंटेरिटिस, पोटाचे अनेक विकार होतात. अशा प्रकारचे असोसिएट, ज्याला आपण ॲलर्जी म्हणतो, अशा प्रकारचे अन्नपदार्थ काही आहेत. आवश्यक जीवनसत्वाचा विचार केला तर आपल्याकडं ए आहे, B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12, C, D, E आणि K असे अनेक विटॅमिन्स आहेत. आणि या विटॅमिन्सला आपण दोन विभागात विभागलं जातं, वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आणि फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. फॅट सॉल्युबल विटॅमिन्स हे ADEK आहेत. आणि डायटरी मिनरल्स, आहारातील आवश्यक खनिजे, याच्यामध्ये मेजर आणि मायनर किंवा स्ट्रेस एलिमेंट यांना म्हणतो. कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, सल्फर, सोडियम, क्लोराईड आणि मॅंगनीज आहे, झिंक, सेलेनियम, कोबाल्ट आणि आयोडीन हे स्ट्रेस मिनरल्स आहेत. आणि प्रत्येकाचा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळा रोल आहे. आपण जर जगाची परिस्थिती पाहिली, ग्लोबल हंगर इंडेक्स प्रत्येक वर्षी कॅल्क्युलेट केला जातो. 2019चा ग्लोबल हंगर इंडेक्स जर भारताचा पाहिला तर आपण 102 नंबरवरती आहोत. आणि आपल्यानंतर मग बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे आहेत. आणि ही 117 देशांच्या रेटिंगमध्ये आपण 102 वरती आहोत. ही एक खूप मोठी चिंतेची बाब आहे. युनिसेफच्या भारतातील 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय मध्ये 38% मुले हे स्टंटेड ग्रोथ ग्रस्त आहेत. हे तीव्र कुपोषणाचे प्रगटीकरण आहे. जगातील सर्व बालकांच्या मृत्यूपैकी अर्ध्या घटनेसाठी स्टंटेड ग्रोथ आणि अन्य पौष्टिक कमतरता हे जबाबदार आहेत. भारतात प्री स्कूल मुलांचा जवळजवळ 62% मुलांमध्ये व्हिटॅमिन E ची डिफिशियन्सी आहे. आणि भारत हा झिंक उणीव असलेला देश आहे. WHO ने नोंदवलेल्या झिंकच्या कमतरतेमुळे दरवर्षी सुमारे 8 लाख मृत्यू होतात. यापैकी 4.5 लाख हे 5 वर्षाखालील मुलांचे मृत्यू होतात. सूक्ष्म पोषक घटकांमध्ये आपण जर पाहिलं तर व्हिटॅमिन E मी सांगितलं पूर्वीच की 62% डिफिशियन्सी आहे. फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी आहे.
रिबोफ्लेविनची डिफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन क ची डिफिशियन्सी आहे आणि कॅल्शियमची डिफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ॲनिमिया जर पाहिला, आयरन डिफिशियन्सी जर पाहिली तर 53% लोकांमध्ये आयरन डिफिशियन्सी आहे. यामध्ये पुरुषांचा विचार केला तर 45% आणि महिलांमध्ये हे प्रमाण 54.6% पर्यंत आहे. हे सगळे इनॅडिक्वेट विटॅमिन्स आणि मिनरल्स कमतरता असल्यामुळं म्हाताऱ्या लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये, अडोलसंटमध्ये, प्रेग्नंट वुमनमध्ये, या सर्वांमध्ये त्या ह्याचे रोग दिसून येतात. जीवनसत्व ही सर्वांनाच आपल्याला माहिती आहे, कारण स्लाइड खूप आहेत, मी थोडंसं फास्ट घेतो. जीवनसत्व मुळे डोळ्याचे विकार होतात, क मुळे अशक्तपणा, थकल्यासारखे, हातपाय दुखणे, रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता होणे, ड मध्ये मूळदूस रिकेट्स, ई मध्ये हिमोलिटिक अनेमिया, ज्यामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्यापेक्षा वेगाने नष्ट होतात आणि तांबड्या रक्तपेशींची कमतरता कमी होते. थायमिन हा बेरीबेरी करतो. रिबोफ्लेविन चिलोसिस, ओटाचे कोपरे फाटणं, अशा प्रकारचे रोग ह्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात. पेलेग्रा नावाचा आणि डिमेन्शिया, अतिसार आणि त्वचारोग हा B3 मुळे होतो. B6 मुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी, सिरिब्रोस डर्माटायटिस, ग्लॉसिटिस, सिलोसिस अशा प्रकारचे विकार होतात. फोलेट, मज्जातंतू नलिका दोष, मेगालोब्लास्टिक अशक्तपणा, सतत धाप लागणे इत्यादी प्रकारचे रोग होतात. B12 मुळे व्यक्तीला थकल्यासारखे वाटू लागते आणि लाल पेशींची संख्या कमी होते. तसेच कॅल्शियमचं हे कॉमन आजार आहेत आज आपल्याकडं. गुडघेदुखी आहे, त्याच्यानंतर लोहमध्ये अशक्तपणा आहे, फॉस्फरसचा हाडांच्या वेदना आहेत, स्नायूचा अशक्तपणा आहे, त्याच्यानंतर तांबे, हाड विकृती आणि अशक्तपणा. आयोडीन सगळ्यांनाच माहिती की ग्वाटर नावाचा रोग होतो. सेलेनियम हृदयाला नुकसान करतं आणि जास्त वाढ खुंटते आणि लैंगिक परिपक्वताला विलंब होतो. हे इंग्लिश मधली स्लाइड आहे. नेक्स्ट. मग हे आपल्याकडं रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस दिलेले आहेत आयसीएमआर मरणं आणि NIN, परंतु याच्यावरती आता सध्या आणखी खूप मोठं काम चालू आहे की तुम्हाला जर इम्युन सिस्टम सुधारायची असेल तर RDA पेक्षा काही गोष्टी जास्त घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे हे निकष देखील आता चर्चेला आलेले आहेत. लठ्ठपणा हा आपल्याकडं ॲडिपोसाइट डिस्फंक्शनचं कारण आहे. यामुळं लायपेज एन्झाईम जो आहे हा कार्य करत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणा येतो, चरबी साठते आणि लठ्ठपणा आल्यानंतर मग अनेक विकार त्यामधनं उद्भवतात. दुसरा प्रकार आहे की सांसर्गिक आणि असंसर्गिक किंवा संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग हे दोन्ही प्रकारचे रोग हे ज्या काही आज ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस आहेत, शेतामध्ये जे काही आपण फवारणी करतो, त्याच्यानंतर शेतीमधलं जे काही उत्पादन आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण औषधांचा वापर करत आहोत, कॉन्टॅमिनेशन आहे, स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत आणि शेवटी या सर्व गोष्टी आपल्या डायनिंग टेबलवरती येतात आणि त्यामधनं आपल्या पोटामध्ये जातात आणि अशा प्रकारचे विकार होण्यास यामुळं मदत होते. आपण जर हेल्थ स्टेटस पाहिलं जर ह्याचं संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांचं, तर 1990 मध्ये जवळजवळ 53% हे संसर्गजन्य रोग होते आणि आज त्याचं प्रमाण हे 27% आले. संसर्गजन्य रोग हे बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकलेलो आहोत, परंतु असंसर्गजन्य रोग ज्यामध्ये कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, रिनल फेल्युअर, किडनीचे विकार आहेत, अशा प्रकारचे रोग हे खूप मोठ्या प्रमाणात 62% हे रोग वाढलेले आहेत. आपण ज्या वातावरणात वाढतो त्यामध्ये आपल्या घरातले बाथरूम्स आहेत, संडास आहेत, त्याच्यानंतर किचन आहे, याच्याबद्दल आपण फार स्वच्छतेबद्दल अनभिज्ञ असतो. आपण एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण बाथरूमचा वापर करतो, परंतु लॅचेस त्याचे जे कडीकोंडे आहेत याला कधीच सॅनिटायझर लावत नाही आणि ते एक मोठं माध्यम होऊ शकतं. त्याच्यानंतर पाळीव प्राणी, झुनोटिक डिसीजेस हा एक खूप मोठा विषय सध्या झालेला आहे आणि झुनोटिक डिसीजेस हे जागतिक लेवलला एक गंभीर बाब निर्माण झालेले आहेत. अन्न दूषित होणं, मी आता सांगितलं आपल्याला की हे सर्व जे अन्नभोवतालचे घटक आहेत यामुळे आपलं अन्न दूषित होतं
आणि त्यामधनं मग काही अपायकारक घटक त्यामध्ये मिसळले जातात आणि सूक्ष्म जीवाणू देखील यामध्ये मिसळले जातात, जे आपल्याला रोग करतात. न दिसणारे सूक्ष्म जीवाणू यामध्ये जीवाणू आहेत, त्याच्यानंतर ईस्ट आहे, प्रोटोझोआ आहेत, मोल्ड आहे, व्हायरसेस आहेत. तर या सर्वांचं अन्न पदार्थामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो आणि या संसर्गामुळे आपणांना खूप मोठे आजार होतात. या आजारामध्ये आपण जर विचार केला तर विशेषतः व्हायरसचा सध्या जो संसर्ग झालेला आहे, हा विषाणूमुळे फ्लू होतो, हर्पस होतो, इबोला आहे, हेंद्रा आहे, रोटा व्हायरस आहे, ॲडिनो आहे, जॉन्डिस ज्याला आपण कावीळ म्हणतो, नोरो व्हायरस आहे, ॲस्ट्रो व्हायरस आहे, ऑर्फ व्हायरस आहे, लासा व्हायरस आहे, HIV आहे, इबोला आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत. झायरे इबोला, सुदानी इबोला, रेस्टॉन, आई, फॉरेस्ट, बुंदीबिगो अशा अनेक प्रकार ह्या इबोलामध्ये आहेत. आणि हे विषाणू प्राण्यांकडनं झुनोटिक डिसिजेस मध्ये गणले जातात आणि त्यामुळं आपणास सर्वांना आता कोरोनाच्या माध्यमातून प्रत्येकानं वाचलं असेल की वटवाघूळ आहे, काही ठिकाणी NARS मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा सौदी अरेबियामध्ये उंटामधनं आला, त्याच्यानंतर हेंद्रा ऑस्ट्रेलियामध्ये घोड्यामध्ये आहे. अशा प्रकारचे अनेक विषाणू हे पाळीव प्राण्यामध्ये आणि जंगली प्राण्यांमध्ये आहेत. आणि याचा प्रसार होण्याचं मुख्य कारण म्हणजे बुश माऊस किंवा ज्याला आपण गेम मीट म्हणतो, हा खाण्याकडं जगामध्ये खूप मोठा उडा निर्माण झालेला आहे. याचं जर हे पाहिलं तर 45 लाख टन बुश माऊस हे आफ्रिकीय देशामध्ये आज हार्वेस्ट केलं जातं. या व्हायरस शिवाय बरेच रोग, प्लेग आहे, कॉलरा आहे, त्याच्यानंतर पॅरासाइट्स आहेत. हे पॅरासाइट ट्रायकिनिया आहे, ॲमिबियोसिसचे बरेच पेशंट आहेत, हेल्मिंथस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय जीवाणूमुळे होणारी जी विषबाधा आहे त्याच्यात क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम आहे, स्टॅफायलोकोकस ऑरियस आहे, व्हिब्रिओ कॉलरिया आहे, साल्मोनेला टायफी आहे, मायकोबॅक्टेरियम, अनेक प्रकारचे रोग. कोलाई विशेषतः हा पाण्यामधून होणारा रोग आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स हा देखील जीवाणू सध्या मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थामध्ये संसर्ग करत आहे. साधारणतः आपल्याकडे जे रोग आहेत ह्याला आपण एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक म्हणतो. आर जे इक्वल टू 1, आर म्हणजे किती माणसाला एक रोगी दुसऱ्या माणसाला संसर्ग करू शकतो, ज्याची आर इज इक्वल टू 1 हे फार माइल्ड असतात. जिथं आर हे 1 पेक्षा जास्त प्रमाणात असतात. मिझलचं जर उदाहरण घेतलं आपल्याकडे तर जवळजवळ 10-12 लोकांना एक माणूस संसर्ग करतो आणि R0 ज्यामध्ये ह्याच्यापेक्षा 1 पेक्षा कमी आहे, अशा रोगांचा फारसा प्रसार होत नाही. नेक्स्ट, हेच मराठीमध्ये सांगितले. स्पोरॅडिक म्हणतो आपण, एंडेमिक म्हणतो, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक. आणि पॅन्डेमिक मध्ये आपण सध्या बघत आहोत कॉलरा आहे, इन्फ्लुएन्झा आहे, इबोला आहे, प्लेग आहे, येलो ताप. आपण इतिहास जर पाहिला तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लेगच्या साथी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1910, 1918 ते 20 यावेळेस आपण जो इन्फ्लुएन्झा होता, स्पॅनिश फ्लू ज्याला म्हणायचं, त्यामध्ये जवळजवळ 5 ते 10 कोटी लोक म्हणजे त्याची लागण झाली होती. 50 कोटी लोकांना लागण झाली होती आणि 5 ते 10 कोटी लोक त्यावेळेस म्हणजे एक्सपायर झाले होते. तर अशा प्रकारचे आज कोविडचं, करोनाचं आपण बघतोच आहोत. ह्या भविष्यामध्ये देखील खूप धोकादायक गोष्टी आहेत. हे जीवाणू आहेत, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस, क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम, इश्चेरिशिया कोलाई. आपल्याकडे ज्यावेळेस सांडपाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये इश्चेरिशिया कोलाई सापडतात त्यावेळेस आपण हा एक इंडेक्स ऑर्गॅनिझम आहे, हा कोपऱ्यावर दिसणारा. कारण ह्याच्यामध्ये सांडपाणी जर आपल्या पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आलं तर त्यामध्ये ई कोलायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि यामुळे आपणास विष बाधा होते. म्हणजे इन्फ्लुएन्झाच्या बाबतीत यामध्ये 2 अँटीजेन्स आहेत, हिमाग्लुटिनिन्स आणि न्यूरामिनिडेज. तर ह्याच्यात हिमाग्लुटिनिन्स जवळजवळ 18 प्रकारचे आहेत आणि न्यूरामिनिडेज 11 प्रकारचे आहेत. म्हणजे 18x11 एवढा प्रकारचे स्ट्रेन्स हे सध्या म्हणजे वातावरणात आहेत, पशुपक्ष्यांमध्ये आहेत.
आणि यांच्यामधनं बऱ्यापैकी H1N1चा जो का स्पॅनिश फ्लूचं पाहिलं, त्याच्यानंतर कोंबड्यांचा सध्या आपण पाहत आहोत तो H5N1 आहे. आणि बऱ्याच स्ट्रेनची एखाद्या दुसऱ्या केसेस ह्या जगामध्ये H1N1 पेक्षा मानवांना यांचे संसर्ग झालेले हे रेकॉर्ड आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या मानवामध्ये येऊ शकते का हा एक मोठ्या प्रमाणात आणि यांचं जे बर्ड्स आहेत, दिस आर द कॅरियर्स, होस्ट आहेत ते, आणि आपण त्यांना थांबवू शकत नाही. कॉन्टिनेंट दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये बर्ड जातात आणि त्याच्यामध्ये दुसरा एक घातक रोग आहे मॅड काऊ डिसीज. ज्याला माणसामध्ये जर झाला तर त्याला व्हेरियंट क्रुझफेल्ड जॅकॉब डिसीज म्हणतो, BCJDI. यामध्ये त्या मानवानं जर मॅड काऊ डिसीज झालेल्या कॅटलचं मांस खाल्लं, विशेषतः ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा पार्ट, तर त्यांना देखील हा डिसीज होतो आणि यामध्ये मेंदू स्पॉन्ज होऊन माणसाचा मृत्यू होतो. आता ही सायकल जी आहे, आपल्याला जर हे टाळायचं असेल तर एक विशेष सायकल बनलेलं आहे की न्यूट्रिशन आपल्याला जर कमी असेल, माल न्यूट्रिशन जर झालं तर मग त्यामधनं इन्फेक्शन वाढतात आणि इन्फेक्शन वाढले की परत न्यूट्रिएंटचा लॉस होतो. फिजिओलॉजी माणसाची बरोबर नसली तर मग डिसेंट्री लागणं, माल ॲब्सॉर्प्शन होणं. जरी आपण चांगला आहार घेत असलो तरी इन्फेक्शन झाल्यानंतर बायो ॲब्सॉर्प्शन ज्याला म्हणतो आपल्या सिस्टममध्ये, त्याचं ॲब्सॉर्प्शनच होईल असं सांगता येत नाही. याचं जर पर्सेंट डिस्ट्रीब्युशन बघितलं तर निमोनिया जवळजवळ 23% लोकांमध्ये आहे, ॲक्यूट रेस्पिरेटरी 23% आहे, H1N1 16% आहे, ॲक्यूट डायरियल डिसीजेस हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीवाणूंमुळे होणारे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. यामध्ये मिझल्स आहे, HIV आहे, हेपॅटायटिस आहे, या रोगांचं प्रमाण, विशेषतः रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स यांचं प्रमाण ग्लोबली वाढत आहे आणि 25% जे काय आपल्याकडे मृत्यू होतात टोटल मृत्यूपैकी हे या इन्फेक्शियस डिसीजेसमुळे होतात. आता याला जर टाळायचं असेल तर आपल्याकडे नॅचरल अँटी मायक्रोबियल्स आहेत आपल्या आहारामध्ये, यांचा वापर येणं आवश्यक आहे. याबद्दल मी पुढं आपल्याला सांगणारच आहे. आणि यामुळे आता जी मी नावं घेतली सगळे मायक्रोबियल एजंट्स आणि नॅचरल अँटी मायक्रोबियल्स, नॅचरल अँटी मायक्रोबियल्सचा जर वापर केला तर मायक्रोबियल एजंट्सला आपण कंट्रोल करू शकू आणि इन्फेक्शन टाळू शकू. आता ह्याच्यात काही स्पायसेस आहेत ज्यामध्ये थाईम आहे, तुळशी आहे, जिंजर आहे, टर्मेरिक आहे, सिनॅमोन आहे, क्लो आहे, असाफॉइटिडा, हिंग अत्यंत महत्वाचा आहे. काही लिटरेचरमध्ये मी पाहिलं सर, याचा वापर पूर्वी आपण खार घालायचो, त्याचे जे मडके असायचे त्याला हिंगाचा धूर द्यायचे आणि त्यामध्ये फेरुलिक ऍसिड असल्यामुळे इट हॅज अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी, त्याच्यामुळे त्याचं कंट्रोल म्हणजे निर्जंतुकीकरण केलं जायचं. गार्लिक आहे, ओनियन आहे, त्याच्यानंतर सॅव्हरी आहे, सिनॅमन क्लो आहे, हे ऑर्गॅनिझम्स समोर दिलेले आहेत. या ऑर्गॅनिझम्सला ते कंट्रोल करतात. याचं जर बघितलं की फेरुलिक ऍसिडचा मार्केट हे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कुर्कुमिनचा मार्केट वाढत आहे. तर या गोष्टीकडं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. नॅचरल एन्झाईम्स आहेत, ज्याचा वापर आपण अँटीमायक्रोबियल्स म्हणून करू शकतो. त्याच्यानंतर कॉमन ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत ज्यांना आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो आणि जे आपल्या अन्न पदार्थातून आपल्याला मिळतात. ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे लॅक्टिक ऍसिड आहे आणि सायट्रिक ऍसिड आहे जे सिट्रस फळांमध्ये. बॅक्टेरियोसिन्स, प्रोबायोटिक्स बद्दल सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामध्ये प्रोबायोटिक्स हे बॅक्टेरियोसिन्स नावाचे हे अँटीबायोटिक सारखेच असतात, लो मॉलिक्युलर वेट प्रोटीन्स आहेत आणि हे LAB लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया सिंथसाइज करतात. हे साधारणतः दही, ताक या पदार्थामध्ये असतात. त्यांना आयसोलेट करून आम्ही राहुलला एक स्टडी घेतली आणि त्याच्यातनं असं दिसलं की स्ट्रिप्टोकोकस लॅक्टिस जे आहे, त्याच्यानंतर क्रिमोरिस आहे, ऍसिडोफिलस आहे, हेल्वेटिकस आहे, बल्गॅरिकस आहे, या सर्वांना अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे. आणि ह्याचे स्टडी आम्ही केली. स्टॅफिलोकोकस ऑरियस, इशेरिस्टिया कोलाई आम्ही जी चर्चा केली, या सर्वांच्या वरती त्याच्या पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्याचे झोन ऑफ इनहिबिशन देखील मोजले. तर यामध्ये विब्रिओ कॉलरेच्या अगेन्स्ट आहे, ई कोलायच्या अगेन्स्ट आहेत, सबटिलिस बॅसिलस, आवळा आहे. आता आवळ्यामध्ये देखील बरेच अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. ह्या स्लाइड मधून ते दाखवले अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत, त्याचे कंपाऊंड तिथं दिलेले आहेत आणि हा देखील
काही छोट्या मोठ्या रोगांमध्ये हे करण्यासाठी आपण वापरू शकतो. आता एवढं जरी असलं, एवढे रोगकारक जंतू आपल्या वातावरणामध्ये आहेत, आपण त्याला रोज आपल्या शरीरामध्ये घेतो, तोंडावाटे नाकावाटे, तरीही आपल्याला फारसे रोग होत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडं ईश्वरानं दिलेली खूप मोठी रोग प्रतिकार शक्ती प्रणाली आहे आणि ज्यामुळं आपण जीवाणू, विषाणू, त्याच्यानंतर काही टॉक्झिन्स यांचा देखील बंदोबस्त करू शकतो. आणि ह्या जीवाणूला आपल्या स्वतःची वस्तू आणि फॉरेन बाहेरून आलेली वस्तू ही अत्यंत सुंदर प्रणाली आहे. याबद्दल आपण जेवढा अभ्यास करू तेवढं कमी आहे असं मला वाटतं. कारण जसं आपल्याकडे वायरलेसच्या यंत्रणा आहेत, पोलीस आहे, मिलिटरी आहे, देशाचं संरक्षण करतात, तशा प्रकारे ही जी प्रणाली आहे अंतर्गत आपले परिपूर्ण अशी प्रणाली आहे आणि याला बूस्ट करणं आपलं आवश्यक आहे. आणि ज्या आपण पौष्टिक आहार जर घेतला तर त्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. साधारणतः 2 प्रकारच्या नॅचरल आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी आहेत आणि या इम्युनिटीमध्ये काही हे आहेत, खाली दाखवलेलं आहे की WBC स्टेम सेल्स आहेत, ह्या बोन मॅरो मध्ये असतात आणि त्याच्या माध्यमातून हे WBC जे आहेत, व्हाईट ब्लड, हे सैन्य आहे, हे ब्लड मध्ये असतं आणि हे युओसिनोफिल्स, बॅसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, यामध्ये बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स अनेक प्रकारचे रोग प्रतिरोधक पेशी आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. त्यांचं कम्युनिकेशन करण्यासाठी सायटोकिनिन्स आहेत, इंटरफेरॉन्स नावाचे रसायन तयार करतात, एकमेकाला कम्युनिकेट करतात. एखादी इन्फेक्टेड पेशी जर असेल तर तिला कसं मारता येईल जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्या पेशीकडनं दुसरीकडं हे जाणार नाही. तर अशा प्रकारचे हे डिफरंट टाईप ऑफ व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आहेत आणि यांना आपल्या शरीरामध्ये इम्युन रोल हा खूप सुंदर प्रकारे निभावतात, त्यामुळे आपल्याला रोग होत नाहीत. बी लिम्फोसाइट्स हे साधारणतः आपल्याकडं अँटीजन्स ची एंट्री केल्यानंतर अँटीबॉडीज तयार करतात आणि ह्या अँटीबॉडीज याचा बंदोबस्त करतात. हेल्पर टी सेल्स आहेत, सायटोटॉक्सिक टी सेल्स आहेत. ही खूप मोठा विषय आहे सर. यामध्ये पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की टी मेमरी सेल्स आणि बी मेमरी सेल्स आहेत. एखादी जर इन्फेक्शन आपल्याला झालं तर ते रिकग्नाइज करतात आणि परत जर तशा प्रकारचं हे जर आलं तर इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम जर आपल्या शरीरामध्ये आला तर क्विक त्याला रिस्पॉन्स देतात. परंतु सुरुवातीला त्यांना रिकग्नाइज करण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटीला थोडा जास्त दिवस लागतात. इथं दाखवलेलं आहे की इनेट इम्युनिटी जी आपल्या आईकडनं येते किंवा शरीराकडनं येते, हे काय आवर्समध्ये आपल्याकडं रिस्पॉन्स देते. आणि जी इनेट इम्युनिटी आहे, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आहे, हिला काही दिवस लागतात. आज ट्रेंड असा झालेला आहे की आपल्या लहान मुलांना वगैरे किंवा आपल्याला काही सर्दी खोकलं थोडंफार झालं तरी आपण डॉक्टरकडे जातो आणि चांगला डॉक्टर जो की अगदी इन्स्टंटली आपल्याला दुरुस्त करेल अशा प्रकारचा डॉक्टर चांगला असतो, अशा प्रत्येकाची धारणा झालेली आहे. परंतु त्यामध्ये खूप मोठे अँटीबायोटिक्स आपण शरीरामध्ये घेतो आणि त्यामुळे आपल्या इम्युन सिस्टमला आपण वाव देत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. हे लिम्फॅटिक सिस्टम आहे, याच्या माध्यमातून आपले जसे मिलिटरीच्या साठे नोट्समध्ये हे सगळे साठवले जातात आणि जिकडं आवश्यकता आहे त्या भागामध्ये अगदी क्विक रिस्पॉन्स देतात आणि रोगांचा बंदोबस्त करतात. हे तेच सांगितलेलं आहे मी. मराठीमधल्या स्लाइड्स आहेत. मी स्मरण पेशी आपल्याला सांगितलं की बी मेमरी सेल्स म्हणतात त्याला, बी टी नॅचरल किलर सेल्स देखील आहेत. बऱ्याच मोठ्या एलिमेंट्स या प्रणालीचे आहेत. काही ठिकाणी मग काय होतं की सायटोकाइनिन स्टॉर्म्स म्हणतो आपण, काही रोग जे ऑटो इम्युन डिसीजेस आहेत, हे स्ट्रेसमुळं आपली इम्युन सिस्टम ओव्हर ॲक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळं मग त्यांना आपलं आणि परक हे समजत नाही आणि बऱ्याच वेळेस मग ते आपल्या चांगल्या पेशीवरती अटॅक करतात आणि त्यामधून देखील आपल्याला रोग होतो. सूक्ष्म घटक जे आहेत, हाऊ दे बिल्डअप द इम्युन सिस्टम, यामध्ये B6 आहे आणि मी आता जे नाव घेतलेले आहेत, लिम्फोसाइट्स आहेत, त्याच्यानंतर तुमचे नायट्रोफिल्स आहेत, जी काही इम्युनचे सिस्टममध्ये पार्टिसिपेट करणारी यंत्रणा आहे, या सर्वांना बळकटी देण्याचं काम हे B6 आहे, फोलेट आहे, B12 आहे, C आहे, त्याच्यानंतर जीवनसत्व अ आहे,
ड ही खूप मोठ्या प्रमाणात या सर्वांना मदत करतं. झिंक आणि सेलेनियम हे 2 धातू इम्युन सिस्टम बिल्डअप मध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. यामध्ये आता मी एक स्लाइड आहे ही की विटॅमिन ए आहे, झिंक आहे, त्याच्यानंतर पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स ज्याला ओमेगा 3-6 म्हणतो, प्रोबायोटिक्स. हे जे वर बाण दाखवलेले आहेत सगळे हे टी सेल्स हे न्यूट्रोफिल्स आहेत. इथं इलॅजी इपिगॅलोकॅटेचिन हा मदत करतो. त्याच्यानंतर मोनोसाइट्स आहेत, यांच्यामध्ये तुमचे विटॅमिन डी आहे, इपिगॅलोकॅटेचिन आहे. त्याच्यानंतर इथं ओमेगा N3 जिथं दाखवलेलं आहे, जिथं आवश्यक आहे तिथं वाढवतात, जिथं नाही तिथं कमी करतात. अशा प्रकारे दे आर हेल्पिंग. म्हणजे हे जे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत हे सर्व हे न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स, डेंड्रिटिक सेल्स, नॅचरल किलर सेल्स, टी सेल्स, बी सेल्स यांना बळकटी देण्याचं काम करतात. असंसर्गिक रोग, मी सुरुवातीला सांगितलं की हा आपल्याकडे खूप मोठा विषय झालेला आहे. यामध्ये कॅन्सर आहे, इस्केमिक हार्ट डिसीज आहे, त्याच्यानंतर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आहेत, HIV. तर हे सगळे बहुतेक रोग वाढत आहेत. आपण HIV वरती मात केली, कमी झालेला आहे. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस वरती डिसीज मध्ये हे कमी झालेलं आहे. याचं जर प्रमाण तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस खूप मोठ्या प्रमाणात आहे, डायबिटीस आहे, त्याच्यानंतर कॅन्सर आहे. हे रोग खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आणि ह्याचं जर आपण हे पाहिलं तर जवळजवळ जगामध्ये 41 दशलक्ष लोकांचा बळी जातो. त्याच्यानंतर भारतामध्ये जर पाहिलं तर 58 लाख लोक. आणि देशमुख सरांनी सुरुवातीला सांगितलं की आपण अन्नावरती खर्च करण्याच्या ऐवजी मेडिकलवरती खूप खर्च करायला लागलेलो आहोत. तेच पैसे जर आपण इकडं पदार्थाबद्दल जर खर्च केले तर निश्चितच या रोगावरती आपल्याला भविष्यामध्ये मात करता येईल. अन्न उत्पादनामध्ये मग हे कशामुळे होतात हे सगळे रोग? तर पेस्टिसाइड रेसिड्यूज आहेत, वेटरनरी ड्रग्ज आहेत, जनावरांना देणारी, पाळीव प्राण्यांना देणारी इंजेक्शन, नॉन परमिसेबल फूड ॲडिटिव्ह ज्यांची परवानगी नाही FDA नुसार हेही वापरले जातात. एक्सेस ऑफ परमिसेबल फूड ॲडिटिव्ह ही प्रत्येकाची धारणा झालेली आहे. आपण जर फवारायला सांगितलं एखादा इन्सेक्टिसाइड तर शेतकरी म्हणतो एखादं टोपण जास्तीचं टाकूया. तशा प्रकारे अन्न पदार्थामध्ये देखील जे काही परमिसेबल लिमिट्स आहेत त्या परमिसेबल लिमिट्सपेक्षा जास्त ॲडिटिव्ह वापरले जातात. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत, रंग देणारे पदार्थ आहेत, चव देणारे पदार्थ आहेत, अनेक प्रकारचे ॲडिटिव्ह अन्न पदार्थामध्ये वापरले जातात. भेसळीचा तर आपल्याकडे गंभीर विषय आहे. यामध्ये बऱ्याच प्रकारचे रसायनं वापरली जातात. आणि क्लिनिंग केमिकल्स काय होतं सर, बऱ्याच वेळेस आपण जेवणाच्या प्लेट्स हे त्याच्यावरती पांढरा शुभ्र पावडर धुतल्यानंतर देखील जमा झालेले दिसते. याला आपण व्यवस्थित धुवून घेत नाही. हे हळूहळू आपल्या शरीरामध्ये ॲक्युम्युलेट होतात आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस होण्यासाठी मदत करतात. आता काही नॅचरल टॉक्सिन्स आहेत. यामध्ये काही बॅक्टेरिया, क्लोस्ट्रिडियम बॉटुलिनम आहे, स्टॅफायलोकोकस ऑरियस आहे, हे काही विषारी घटक तयार करतात. आणि ते जरी सूक्ष्म जीवाणू त्या अन्न पदार्थामध्ये असले तरी विषारी घटक असतात आणि त्यामुळे आपणास विषबाधा होते. फंगल इंटॉक्सिकेशन, फंगल बद्दल तर अफ्लोटॉक्सिन आहे, सायक्लोपियाझोनिक आहे, डॉन आहे, अनेक प्रकारचे फंगल टॉक्सिन्स आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक घटक, मेजॉरिटी ऑफ देम दे आर कार्सिनोजेनिक, म्हणजे कॅन्सर करणारे आहेत. त्याच्यानंतर प्लांट टॉक्सिकंट, नैसर्गिकरित्या काही ह्याच्यामध्ये आपण मशरूमचं उदाहरण घेऊयात. अशा प्रकारचे काही प्लांट्स आहेत ज्यामध्ये फिशमध्ये काही टॉक्सिन्स आहेत. अशा प्रकारचे जर फिश खाण्यात आले, मशरूम खाण्यात आले तर आपल्याला विषबाधा होते. ही खूप मोठी यादी आहे. यामध्ये नॅचरली ऑकरिंग केमिकल्स आहेत, ॲग्रिकल्चर केमिकल, पेस्टिसाइड, फंजिसाइड, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत, ते फ्लुएंट मधनं येतात. हेवी किलर, हेवी मेटल्स हा एक खूप मोठा विषय झालेला आहे. आणि यांना सायलेंट स्टॅकिंग किलर्स म्हणतात. त्याच्यामध्ये लेड आहे, आर्सेनिक आहे, कॅडमियम आहे, मिथाइल मर्क्युरी आहे. आणि हे सगळे जे हेवी मेटल्स आहेत यामुळं सेंट्रल नर्वस सिस्टमचे, बोन्सचे, ब्रेन्सचे, सर्व अवयवांचे विकार होतात.
आज तंबाखूचा वापर आहे, शारीरिक निष्क्रियता आहे, अल्कोहोलचा वापर आहे आणि आरोग्यास नकारात्मक, मी ज्या सुरुवातीला सांगितलं की जंक फूड खाण्याकडे आपला ओढा झालेला आहे, त्यामुळं अशा प्रकारच्या रोगराई वाढत आहे. त्याच्यानंतर ट्रान्स फॅट आहे, कृत्रिम मिठाई आहे, बेसिक केलेले पदार्थ आहेत, या सर्वांचा अन्नपदार्थामध्ये समावेश आहे. 2011 मध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी सर्वे घेतला होता आणि त्यामध्ये जवळजवळ 31.5% हे सॅम्पल्स, दुधाचे सॅम्पल्स आहेत, हे मानकाचे अनुकरण करणारे दिसून आले. 68% नमुने त्याची पूर्तता करण्यात अपयशी ठरले. काही राज्यामध्ये गैरअनुपालन पातळी 100% होती. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील दुधाचे नमुने उत्तम होते. 2/3 पेक्षा निर्धारित निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले शहरी भागातले नमुने. अशा प्रकारचा त्यामध्ये डिटर्जंट्स आहेत, न्यूट्रलायझर्स आहेत, कार्बोनेट्स आहेत, युरिया आहे, यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात दुधाच्या भेसळीमध्ये केलेला आहे आणि FSSAIचा रिपोर्ट आहे हा. त्याच्यानंतर औषधे जे पाळीव जनावरांना इंजेक्शन देतात हार्मोन्सचे, त्याचे त्यामध्ये देखील अँटी इन्फ्लामेटरीज आहेत, प्रतिजैविक अँटीबायोटिक्स आहेत, नैसर्गिक संप्रेरके आहेत, सेक्स हार्मोन्स आहेत, स्टेरॉइड्स आहेत. अशा प्रकारच्या अनेक औषधे हे जनावरांना दिली जातात आणि त्याच्या मात्रा दुधामध्ये सापडलेल्या आहेत आणि ही एक चिंतेची बाब आहे. हे सर्व आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं की मुक्त रॅडिकल्स हा खरा कळीचा मुद्दा आहे की याच्यामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस होतात. हा एक रेणू असलेले स्टेबल कंपाऊंड्स आहेत जे हायली रिॲक्टिव्ह असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती, शेवटच्या ऑर्बिटमध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असायला पाहिजेत इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतरच्या 4, अशा प्रकारचं आपण 10वी 12वीला शिकलो की इलेक्ट्रॉन अनस्टेबल असतात जर त्यामध्ये ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन जर सॅटिस्फाय नाही झाले तर. आणि यांना आपण प्रतिक्रियाशील ऑक्सिजन आणि नायट्रोजन प्रजाती म्हणून देखील संबोधतो आणि या वनस्पतीमध्ये देखील असतात. जसं आताच मी सांगितलं की आपण जे स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, पेस्टिसाइड रेसिड्यूज आहेत, ते टॉक्झिन्स आहेत, कॉन्टॅमिनेशन आहे, या सर्वांमुळं आपल्या शरीरामध्ये खूप मोठा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. आणि याला कारण ह्या ज्या प्रजाती आहेत, ह्या ऑक्सिजन प्रजाती आहेत, डाव्या बाजूला उजव्या बाजूला नायट्रोजन प्रजाती आहेत, हे सगळ्या आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतात. आणि हे आपल्या सिस्टमचा फिजिओलॉजीचा पार्ट असल्यामुळे मायक्रोकॉन्ड्रियल जे काही वर्क आहे, जे काही आपल्या शरीरामध्ये अत्यावश्यक प्रक्रिया चाललेल्या असतात, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात हे तयार होतात. इम्युन सिस्टम देखील तयार होतात, ज्याचा वापर आपण सूक्ष्मजीव म्हणून मारण्यासाठी केला जातो. हे नैसर्गिक आपल्या एन्झाइम्स, कॅटालेज आहे, ग्लुटाथायोन आहे, पेरॉक्सिडेजेस आहेत, सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज हे वनस्पतीमध्ये देखील आढळून येतात स्ट्रेस आल्यानंतर आणि हे चांगल्या प्रकारचं कार्य आपल्या शरीरामध्ये करतात. मग ज्यावेळेस ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज आणि अँटीऑक्सिडंट किंवा यांचं बॅलन्स जर आपल्या शरीरामध्ये नाही राहिलं आणि हे फ्री रॅडिकल जर आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार झाले तर ते हेल्दी ॲटमकडनं एक इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतात आणि हेल्दी ॲटमचं जे काही शरीरामध्ये कार्य असतं हे तर इलेक्ट्रॉन सोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढतं, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतं. यामध्ये आपल्या शरीरामधले चरबी आहे, प्रथिने आहेत, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत आणि त्याच्यानंतर मग इन्फ्लामेशन जे रोगांना कारणीभूत ठरतं आणि टिश्यू इंजुरी देखील याच्यामुळं होते. नेक्स्ट, मग फ्री रॅडिकल्समुळं हे सुरुवातीचा हेल्दी हे आहे, स्ट्रेस आल्यानंतर हळूहळू त्याचं डिके चालू होतं आणि ते मृत्यू पावते. आता एजिंग जे होते बर्थच्या नंतर आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रक्रिया चालू असतात, परंतु आपण ह्या प्रदूषणाला बळी पडलो की मग रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज तयार होतात शरीरामध्ये. मग ह्याच्यामुळे mRNA डॅमेज, लिपिड प्रोटीन ऑक्सिडेशन होतं आणि शेवटी मग त्याचा परिणाम होतो मायक्रोकॉन्ड्रिया, जे काही शरीरामधले हे आहेत आवश्यक आपल्या सिस्टम्स यांची ऍक्टिव्हिटी कमी होते आणि मग यामध्ये मेम्ब्रेन अल्टरेशन, लिपिड प्रोटीन डॅमेज,
होतं आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिज डिसफंक्शन, त्याच्यामुळे ओबेसिटी असेल, अथेरोस्क्लेरोसिस असेल, ऑस्टिओपोरोसिस असेल, कॅन्सर असेल, डिमेन्शिया, अशा प्रकारचे रोग मानवांना होतात. आणि त्यामध्ये प्रत्येक अवयव अफेक्ट होतो. आईज आहे, ब्रेन आहे, हार्ट आहे, किडनी आहे, स्किन आहे, अशा प्रकारचे रोग हे मानवांना होतात. मग ह्याला रेमेडी काय आहे, तर आपल्याला समतोल चांगला राखावा लागेल. ऑक्सिडंट आणि अँटीऑक्सिडंट मधील समतोल राखणं आवश्यक आहे. अँटीऑक्सिडंट जे आहेत हे काय काम करतात, ते फ्री रॅडिकल्सला इथं एक ॲटम देतात. हा जो आहे अँटीऑक्सिडंट, हा इकडल्या ऍक्टिव्हचा हेल्दी ॲटम जे आहे तिथला न घेऊन इकडचा मी देतो तुला, अशा प्रकारे फ्री रॅडिकलचं शांतवन करतात आणि त्यामुळं आलेलं आहे. आणि लोकांना ज्या कळालेलं आहे, इथे कार्टून दाखवलेलं आहे की ते लोक आता डॉक्टरला सुद्धा म्हणायला लागलेत की मला काहीतरी अँटीऑक्सिडंट द्या. हे शरीरामध्ये आपल्या ह्याच्यात मी सांगेन ROS हे चालूच होतं, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज, आणि एलिमिनेशन हे देखील चालू असते मी आहेत. आणि हे रेडॉक्स होमिओस्टॅटिस म्हणजे हे बॅलन्स शरीरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. मग यासाठी आपण सध्या बीटा हे सगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत. व्हिटॅमिन C आहे, E आहे, लायकोपिन आहे, लुटिन आहे, सिलियम आहे, फ्लेवोनॉइड्स आहेत. हे काय करतात, तर मग आता जे फ्री रॅडिकल्सच्या ऍक्टिव्हिटीज दाखवल्या त्याला सिंगलेट ऑक्सिजन क्विंचर्स आहेत, एन्झाइम इनिबिटर्स आहेत, मेटल चिलेटिंग एजंट्स म्हणून देखील हे काम करतात. यामध्ये पॉलिफेनॉल्स हे खूप मोठ्या प्रमाणात यांचा रोल आहे. हे साधारणतः 2 प्रकारचे असतात, फ्लॅवोनॉइड्स आणि फ्लॅवोनॉइड्स, हे 2 प्रकार आहेत. तर हे पॉलिफेनॉल्समध्ये फ्लॅवोनॉइड्स जे आहेत यांना खूप महत्व आलेलं आहे. ह्या फ्लॅवोनॉइड्समध्ये कॅम्परॉल आहे, क्युरेसेटिन आहे, मायरेसेटिन आहे, त्याच्यानंतर फ्लेवोन्स आहेत, आयसोफ्लेवोन्स आहेत, अँथोसायनिडीन्स आहेत. याशिवाय जे नॉन फ्लेवोनॉइड कंपाऊंड्स आहेत याच्यात स्टिलबेन्स, याच्यात रिस्वेरेट्रॉल दाखवलेला आहे, फिनॉलिक ऍसिड आहे, लिग्निन आहे, लिग्नान्स आहे, कॉमेरिन आहे. या सर्वांना खूप महत्व आलेलं आहे सध्या. डाळिंबाचा जर विचार केला तर फ्लॅवोनाइड पीलमध्ये फ्लॅवोनाइड्स आहेत, यामध्ये कॅटेचिन आहे, एपिकॅटेचिन आहे, गॅलोकॅटेचिन आहे, अँथोसायनिन आहे. फिनॉलिकमध्ये इलॅजिक, केफिक, यारिक ऍसिड. हे आम्ही PhDच्या एका विद्यार्थ्याला दिला होता. अनफॉर्च्युनेटली ते आज नाही आहेत, राजू गायकवाड. खूप सुंदर वर्क केलं सर याच्यावरती, डाळिंबावरती. आणि हे सगळं आम्ही GC, HPLC आणि जे काय अल्ट्रा मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत अशा प्रकारचा वापर करून त्याबद्दल संशोधन केलेलं आहे. अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्स यांचा उपयोग आता इथे दाखवलेला आहे की अँटीऑक्सिडंट कॅरोटिनॉइड ग्रुपमध्ये येणारे ल्युटिन आहे, लायकोपिन आहे, जियाझान्थिन आहे. आणि इकडं क्रॉनिक जे डिसीजेस आहेत त्यांच्यावरती त्यांचा उपयोग केला जातो. फ्लेवोनॉल्स आहेत, त्याच्यानंतर फ्लेवोन्स आहेत, आयसोफ्लेवोनॉइड्स आहेत. तर हे सर्व प्रकारचे जे काही पॉलिफेनॉल्स आहेत हे आज रोगांवरती मात करण्यासाठी आपण वापरत आहोत. यामध्ये स्टील बेस दिलेला आहे मी हिरव्या ह्याच्यामध्ये, टेट्राहायड्रो स्टीलबेन ग्लुकोसाइड्स. आणि हे अँटी एजिंग मध्ये वापरले जातात. तर इलॅजी टॅनिन्स आहेत. तर हे इलॅजी टॅनिन्स जे आहेत ते आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये ऍब्सॉर्ब करून इलॅजिक ऍसिड तयार करतात. आणि जे काही राहिलेला हे आहे तो गट फ्लोरा पोटामध्ये युरोलिथिन्स मध्ये कन्वर्ट होतात. आणि हे युरोलिथिन्स हे प्रोस्टेट कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी वापरले जातात. हे आपल्या टोमॅटोमध्ये सापडणारा लायकोपिन आहे, ॲलिसिन आहे, फ्लॅवोनॉइड्स आहेत. हे बऱ्याच प्रकारच्या आपल्या फळे व भाजीपाला यामध्ये असतात. आणि याच्यामुळे आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कमी करण्यासाठी मी सांगितलं की तुम्हाला बॅलन्स असलं तर खूप चांगलं राहतं. आता ROS रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज यांचं इन्फ्लॅमेशन आणि एजिंग रिलेटेड डिसीजेस. ऑन द कॉन्ट्ररी जर आपण अँटीऑक्सिडंट्स वापरले तर अँटीऑक्सिडंट डिफेन्स होतो. यामध्ये स्टिलबेन्स आहेत, सायनिन्स आहेत, कॅटेचिन्स आहेत. हे पेशीचं कार्य वाढवू शकतात. हेच दाखवलेलं आहे व एक स्पेशीमध्ये
करण्यासाठी मेजर स्टील बेन्स अँड बिअर सोर्सेस. आता हे स्टील जे आहेत कोकामध्ये आहेत, हॉप्स जे बिअर तयार करण्यासाठी कंपाऊंड्स किंवा बिटरनेस येण्यासाठी वापरले जातात. त्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत ते हे स्क्रीन ऑफ झाला. हॅलो. बघतोय सर. रुपाली मॅडम जरा बघा. हो हो तेच बघतेय सर. सर आपला स्क्रीन सुरू करता का थोरात सर? परत स्क्रीन शेअरिंग सुरू कर. त्यांनी केलेली ऑलरेडी, मॅडमनी केलेली ऑलरेडी. नाही मी फक्त लावलीये. तुम्ही लावली की मी बंद करणार. हा करू शकता आपण सर. आपली स्क्रीन शेअर करता आता? सर स्क्रीन सुरू नाही झालेली आहे, फक्त शेअरिंग झालंय सुरू. सोर्सेस स्क्रीन सुरू नाही, शेअरिंग. हा आता सुरू झाली आहे सुरू. आता फक्त स्लाइड शो कर. हा पुढची. नाउ इट इज ओके आय थिंक. टोमॅटो आहे. हा सर टोमॅटो आहे, त्याच्यानंतर कॅनबेरी आहे, वाईन्स आहेत, रेड वाईन आणि व्हाईट वाईन. यामध्ये देखील हे कंपाऊंड्स आहेत, स्टील बेन्स. मग रेस्वेट्रॉल सर सध्या हा कंपाऊंड खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मार्केटिंगमध्ये देखील कॅन्सर केमो प्रिव्हेंटिव्ह आहे, अँटीव्हायरल आहे, ओबेसिटी रिड्यूस, असे अनेक फायदे याचे आहेत. आता वाईनमध्ये आपण ओकूड वापरतो, ज्याच्यामध्ये खूप मोठे अँटीऑक्सिडंट्स आहेत, फिनॉलिक कंपाऊंड्स आहेत. यामध्ये पेड्युकेलेट आहे, सिसाइल, त्याच्यानंतर व्हाईट ओक आहे. तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किंवा फ्लेवरिंग कंपाऊंड्स आहेत. युजेनॉल आहे, व्हॅनिलिन आहे, इलॅजिटॅनिन आहे. तर हे ओकवूड मध्ये फिनॉलिक कंपाऊंड्स हे इलॅजिटॅनिन आहे, फ्लॅवोनॉइड्स जे वाईनला सुगंध देतात, वास देतात. आणि सेल्युलोज आहे, सेल्युलोज हे प्रकारचे कंपाऊंड्स आहेत. हे वाईन मधले जे एवढे मोठे सरफेनॉलिक कंपाऊंड्स त्या वाईन मध्ये आहेत. यामध्ये रेस्वेट्रॉल हे स्टील बेन्स हा जो ग्रुप आहे इथं दाखवलेला आहे, तसेच सर्व आहेत, परंतु हे विशेष हायलाइट केलेलं आहे. रेस्वेट्रॉल देखील त्याच्यामध्ये प्रमाणात आहे. ते वापरले जातात, यापासून हे बिअर मध्ये येतात. मग आपण असं म्हणायला काय हरकत नाही की पौष्टिक अन्न जर आपण घेतलं तर फायटोकेमिकल्स हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात. टर्मेरिकचं कुर्कुमेनॉइड आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत, ह्याला औषधी गुणधर्म आहेत. हे आपण पूर्वीपासून आपल्या गावाकडचे देखील लोक घेत आलेले आहेत. कुर्कुमिनचे फायदे मी आता जे सांगितलं तुम्हाला की रिएक्टिव्ह ऑक्सिजन्स करतात आणि काही इम्युन सिस्टमचे फंक्शन्स आहेत, प्रोटीन आहे, लिप ऑक्सिजनेज, हे इन्हिबिशन करतात आणि त्याला बळकटी देतात. क्युटेन हा एक व्हिटॅमिन सारखाच आहे आणि आपल्या शरीरामध्ये असतो. हा एनर्जी देण्याचं काम करतो. ऑक्सिडंट आहे लोकांमध्ये किंवा आहे. थोरात सर आपला आवाज येत नाहीये. तुम्हाला विनंती आहे की कृपया तुमचा व्हिडिओ ऑफ करून तुम्ही फक्त प्रेझेंटेशन करू शकाल का?
कारण की बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे तुमचा आवाज मधून मधून कट होतोय सर. माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत थोरात साहेब? हो हो पोहोचतो. माझा पोहोचत नाही का? हा, तुमचा आवाज मधून कट होतोय. तुम्ही फक्त तुमचा व्हिडिओ बंद करा, प्रेझेंटेशन चालू ठेवा, म्हणजे व्यवस्थित आवाज येईल. व्हिडिओ बंद ठेवा आणि तर व्हिडिओच्या तिथं अनम्यूट करा. व्हिडिओ हा चालेल करा तुम्ही बंद, आणि मग हे चालू ठेवा आपलं प्रेझेंटेशन, म्हणजे आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. हो हो, एक मिनिट. गार्लिक आता येतोय मॅडम? हो सर, आता व्यवस्थित येतोय. अशाच प्रकारे करू शकता, फक्त तुम्ही स्लाइड शो. हा बस, धन्यवाद सर, व्यवस्थित. आवळा आहे, आवळ्यामध्ये देखील हे अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. गॅलिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन सीचा सोर्स आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आवळा देखील आपण पूर्वीपासून आपल्या आहारामध्ये घेत आलेलो आहोत. गार्लिक आहे, गार्लिकमध्ये देखील हे कंपाऊंड्स आहेत. कारण स्लाइड खूप थोडं पुढं प्रोबायोटिक्स वगैरे वरती थोडं स्ट्रेस देण्याचं हे आहे. कलुंजी सीड सर, ब्लॅक हे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि प्रोफेट मोहम्मदनं असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जगण्यासाठी हे खाणं अत्यंत आवश्यक आहे, कलुंजी सीड्स. ते कंपाऊंड्स वगैरे दाखवलेले आहेत. आता सर्वांचे नावं घेणं काही पॉसिबल नाहीये. शेवग्याची पानं आपल्याकडे हा एक खूप चांगला सोर्स आहे. व्हिटॅमिन आणि तुमचे अमिनो ऍसिडचा प्रोफाईल याचा खूप चांगला आहे. आपल्याकडे जे रानभाज्या आहेत सर, यांचंही आम्ही काही शोधन केलं याच्यावरती. चंदन बटवा आहे, तांदूळजा आहे. तर ह्या भाज्यांमध्ये देखील ओमेगा 3 आणि मिनरल्स, व्हिटॅमिनच्या प्रमाणात पॉलिफेनॉल्स आहेत. आपल्याकडे हरभऱ्याची भाजी आहे, त्याच्यानंतर करडीची भाजी आहे, काही ठिकाणी आपले सराटीची भाजी देखील लोक खात आहेत. तर याबद्दलचं एक संशोधन हाती घेणं आणि यांना कसं पॉप्युलर करता येईल हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून ह्या भाज्या सप्लाय चेनमध्ये पालक आणि मेथीसारख्या येतील. अमरंथस, राजगिरीची पानं हे दाखवले मी तुम्हाला, घोळ आहे. आता जे आपल्याकडं कडधान्य आहेत याच्यामध्ये हुलग्यावरती आम्ही खूप सुंदर वर्क केलं. आणि त्याच्यापासनं मोडवलेलं हुलगा पुढं आहे ते. तर हे देखील खूप चांगले प्रथिनांचे सोर्स आहेत आणि व्हिटॅमिनचे देखील सोर्स आहेत. ऑलिव्ह तेल आहे, करडईचं तेल सर्वांना माहिती आहे चांगलं आहे, कारण त्याच्यात ओलेक, लिनोलेक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अळीवावरती आम्ही संशोधन केलं सर, आणि आविष्कारमध्ये आपल्या विद्यार्थ्याला सेकंड प्राइज मिळालेलं आहे अळीवच्या संदर्भातलं. खूप छान आहे. त्याच्या काही स्लाइड्स आहेत सर, मी पुढे दाखवतो. जवस आहे, जवसावरती काम केलेलं आहे. तृणधान्य ह्याच्यामध्ये आपलं लिटल मिलेट आहे, कोडो आहे, कुटकी आहे, त्याच्यानंतर राळं आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, राळं हे खूप चांगले कॅल्शियमचे, लोहाचे सोर्स आहेत. आणि ही जे सोरगमच्या व्हरायटीज आहेत सर, पूर्वी आपल्याकडं ब्राऊन व्हरायटीज असायच्या, यामध्ये फिनॉलिक कंपाऊंड्स खूप मोठ्या प्रमाणात असायचे, ज्याला पिवळी भेंडी म्हणायचं. तर ते देखील आपल्या आहारात असायचे. डेटा असं सांगतो की यामध्ये पॉलिफेनॉल्स हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पांढऱ्या ज्वारीपेक्षा. तर तिचाही आपण आहारामध्ये परत उपयोग करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. हे काही नाचणीवरती आपण संशोधन केलेलं होतं, त्याचे बिस्किट तयार केले आणि ते बिस्किट खूप पॉप्युलर झाले, काही मैदा रिप्लेस करून हे बिस्किट आहेत. त्याच्यानंतर हे गार्डन क्रेस, मी जे तुम्हाला अळीवाचं सांगितलं सर, त्या अळीवाच्या संदर्भात खूप चांगलं संशोधन आपल्या PhDच्या विद्यार्थ्यांनी केलं आणि त्याचं हे केमिकल कॉम्पोजिशन आहे. मी शेवटच्या ह्याच्यात अल्फा लिनोलिक ऍसिड जे आहे 10व्या नंबरचं दाखवलेलं आहे, 32.71, खूप मोठ्या प्रमाणात अल्फा. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं हे टोकोफेरॉल जे दाखवलेलं आहे सर, व्हिटॅमिन ई. तर याच्यामुळे काय होतं की ह्या ऑइलला साठवण्याची क्षमता जवसाच्या तेलापेक्षा, कारण जवसामध्ये 2-4 दिवसांना 8 दिवसांना त्याला वास यायला लागतो, रॅन्सिडिटी म्हणतो आपण त्याला. परंतु अशा प्रकारचं जे रॅन्सिडिटी आहे हे क्रेस सीडमध्ये, अळीवाच्या तेलामध्ये
आढळून येत नाही, कारण त्याचे टोकोफेरॉल नैसर्गिकरित्या खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामुळे त्याची साठवण क्षमता चांगली आहे, चव चांगली आहे, थोडा स्ट्रिंजंट टेस्ट आहे त्याला. तर याचाही देखील कुठल्या माध्यमातून आहारामध्ये उपयोग करायला हरकत नाही. क्रोमॅटोग्राफीचा हे केलेला अभ्यास. आता N6 ओमेगा 6 आणि ओमेगा 3 ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांचा रेशो देखील 1:4 असायला पाहिजे. तर आहारामध्ये हा रेशो असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ही जी रोगराई आहे याच्यावरती आपल्याला मात करता येते. हे टोकोफेरॉलचं आहे. आम्ही काही मग ह्याचं हे वापरून कुकीज तयार केल्या होत्या, आणि त्या कुकीजमध्ये देखील N3 आणि N6 हे खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले. लिनसीड फायटोकेमिकल्सच्या संदर्भातही आपण खूप चांगला अभ्यास केला राहुरीला. याचे देखील हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. हे FTIR काढलेलं आहे त्याचं, आणि हे फॅटी ॲसिड प्रोफाईल आहे त्याचा. नेक्स्ट ह्याचे ती पिवफा आणि N6 आणि N3 ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जवळजवळ 69% आहेत, आणि N6 13.96 आणि N3 55.94 एवढ्या मोठ्या प्रमाणात लिनसीडमध्ये आहे. आणि याचा अवेअरनेस आपल्याकडे वाढलेला आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये थोडं जवस भाजलेलं ठेवायला लागलेले आहेत, लोक खाऊ लागलेले आहेत. राळं हेही बुडत चाललेलं पीक आहे, याचा देखील अमिनो ॲसिड प्रोफाईल खूप चांगला आहे. आणि ग्लुटन फ्री बिस्किट्स आम्ही राळ्यापासून 100% फॉक्सटेल मिलेट वापरून त्याच्या कुकीज आणि बिस्किट्स तयार केले. हे फुले ॲमरंथस, आपला राजगिरीचे 100% बिस्किट्स खूप चांगल्या पद्धतीनं होतात. हॉर्स ग्रॅम हुलगं मी जे सुरुवातीला आपल्याला म्हटलं, त्या हुलग्याला देखील खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे. यामध्ये फ्लेवोनॉइड्सचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यात काही अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स आहेत, पण आपण त्याला स्प्राऊट करून ते जर वाळवले स्प्राऊट, हे संशोधनाचाच भाग आहे. तर ह्याच्यात ह्याची ब्युटी अशी आहे की ह्याचे जे मुळं आहेत हे तुटत नाहीत वाळवलं तरी, आणि भिजवल्यानंतर परत आणखी जशाच तसं ओरिजिनल दिसायला लागतं. ह्या पर्ल मिलेट जी आपली राहुरीची व्हरायटी होती, आयरन रिच, त्याच्यापासून ह्या केक केलेला आहे. चला, बीटा कॅरोटीन रिच इनकॅप्सुलेशन देखील आम्ही केलेलं आहे तिथं, आणि बीटा कॅरोटीन रिच कुकीज तयार केलेल्या आहेत. याही प्रोजेक्टला विद्यार्थ्याला बक्षीस मिळालेलं आहे. आपल्याकडे ही जुनं जे आहे सर, पापड्या, कुरवड्या, सांडगे हे बुडत चाललेलं आहे. याला देखील डायटरी फायबर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मोरिंगाचं सर्वांनाच माहीत आहे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते. त्याच्यानंतर कस्टर्ड ॲपलच्या संदर्भात सर्वांना माहीत, फळे भाजीपाला मी सुरुवातीला सांगितलं की खूप चांगले सोर्स आहेत, प्रोटेक्टिव्ह फूड्स आहेत. याच्यानंतर फर्मेंटेड फूड्स जे आहेत याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यक असणारे हे तयार करतात. आणि हा एक खूप महत्त्वाचा विषय सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे, प्रोबायोटिक्स लिव्हिंग ड्रग्स. तर हे खूप मोठ्या रोगांवरती मात करण्यासाठी प्रोबायोटिक्सचा उपयोग केला जातो. आपल्या शरीरामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे सूक्ष्म जीवाणू असतात पोटामध्ये. याचं बॅलन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. जर चांगले जास्त झाले तर ठीक आहे, आणि बॅड जर जास्त झाले तर मग आपल्याला रोगास बळी पडावं लागतं. वेन इज नॉर्मल फ्लोरा लॉस्ट, मग आपण जे काही मेडिकल ट्रीटमेंट घेतो, अँटीबायोटिक्स घेतो, केमोथेरपी घेतो, रेडिएशन घेतो, याच्यामध्ये आपले जे काही नॉर्मल पोटातला फ्लोरा आहे हा लॉस होतो. आणि त्याला जर बरोबर रिकूप करायचा असेल तर मग त्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक्स घेणं अत्यंत आवश्यक असतं. तर डॉक्टर सुद्धा प्रिस्क्राईब करायला लागलेले आहेत की थोडे प्रोबायोटिक्स घ्या, दही घ्या आहारामध्ये, आणि याच्यामुळे मग बॅलन्स तयार राहतं. आणि याचे अनेक फायदे आहेत, हे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झालेलं आहे. चला, ॲक्शन ऑफ, आता हे काय बऱ्याच प्रकारचे कंपाऊंड्स तयार करतात शरीरामध्ये. मी सुरुवातीला सांगितलं की हे काही अँटीबायोटिक सारखे पदार्थ, ज्याला बॅक्टेरियोसिन्स म्हणतो, हे तयार करतात. त्याच्यानंतर शॉर्ट चेन फॅटी ॲसिड करतात, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतात, आणि हे सर्व जे घटक आहेत ते पोटामध्ये अत्यंत आवश्यक आहेत.
हे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन म्हणजे बाहेरचे हे काय करतात की इपिथेलियल आपल्या पोटाचा जो लेअर आहे याच्यावरती आरामशीर अकोमोडेट होतात, त्यामुळे त्याला जागा नसते. 10 खुर्च्या आहेत, 10 विद्यार्थी आहेत, 11वा विद्यार्थी आला तर त्याला जागा राहणार नाही, एक खुर्ची राहणार नाही, अशा प्रकारचे हे कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळे हे जे विषारी रोगजंतू आहेत, घातक रोगजंतू आहेत, यांना तिथं अक्युमुलेट होण्यासाठी जागा नसते आणि त्यांना मग एक्सपेल व्हावं लागतं. नेक्स्ट. त्याच्यानंतर इम्युनोग्लोबिलिन ए हे देखील तयार करतं आणि इम्युनोग्लोबिलिन हे प्रायमरी हे आहे, एपिथेलियल सेल्सवरती राहतं आणि तिथं दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सला येण्यासाठी जागा नसते. हे त्याचेच आणखी प्रकार आहेत. कॅरेक्टरिस्टिक पोटेन्शियल प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स प्रत्येकजण प्रोबायोटिक्स असा ऑर्गॅनिझम म्हणतो की तो प्रत्येकजण प्रोबायोटिक्स म्हणायला लागतं, तर ही प्रोबायोटिक्स आहे. तसं काही नसतं. प्रोबायोटिक्सची व्याख्या अशी आहे की प्रोबायोटिक्सनं आपल्या शरीरामधले जे काही अडथळे आहेत, मग ऍसिड्स असतील, आणखी काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतील, या सर्वांवरती मात करून आपल्या गटमध्ये जिवंत असायला पाहिजे, त्यांनाच प्रोबायोटिक्स म्हणता येतं. आता प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्सची ऍक्टिव्हिटी वाढण्यासाठी आपल्याला प्रीबायोटिक्स असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इन्युलिन ह्याला खूप मार्केट आहे. फ्रुक्टोओलिगोसॅकराइड्स, गॅलॅक्टोओलिगोसॅकराइड्स, हे जे पॉलिसॅकराइड्स आहेत किंवा ऑलिगोसॅकराइड्स आहेत, यांना खूप मोठं महत्व आलेलं आहे आणि हे प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स बरोबर हे प्रीबायोटिक्सही देणं आवश्यक असतं. नेक्स्ट. सिनबायोटिक. मग आता कॉम्बिनेशन मार्केटमध्ये असे आलेले आहेत की प्रो आणि प्री ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सिनबायोटिक्स हा कॉन्सेप्ट सध्या आलेला आहे आणि अशा प्रकारच्या टॅबलेट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते सांगितलं मी तुम्हाला की रिड्यूस पीएच करतं आणि प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ अदर पॅथोजन्स. बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन के आपल्या शरीरामध्ये तयार करतात. आणखी एक महत्वाचा हे आहे, स्लाइड आहे, ती घेतो कारण वेळ बराच झालेला आहे. रेजिस्टन्स अँटीबायोटिक्स मेकॅनिझम. हे मेकॅनिझम मध्ये हे ऑर्गॅनिझम्स खूप मदत करतात. काही ठिकाणी बायोफिल्म्स फॉर्म झालेले असतात आणि ह्या बायोफिल्म्समध्ये तो ऑर्गॅनिझम लपून बसलेला असतो, बॅक्टेरिया असेल तर त्यांना हे करण्यासाठी हे प्रोबायोटिक्स अत्यंत महत्वाचं काम करतात. हे बायोफिल्म्स जे आहेत आणि जिथं ऑर्गॅनिझम लपून बसलेला आहे ते बायोफिल्म्सला ब्रेक करतात आणि ते ऑर्गॅनिझमला एक्सपोज करून मग त्याला मारलं जातं किंवा त्याच्यावरती कंट्रोल करणं सोपं जातं. अशा प्रकारचे प्रोबायोटिक्स. मग आपल्याकडं लहान मुलांमध्ये डायरियाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यासाठी अँटीबायोटिक रेजिस्टन्स जर निर्माण झालेला असेल तर अशा लोकांना प्रोबायोटिक्स देणं. ट्रॅव्हलर्स डायरिया डिसेंट्री ही एक खूप मोठा हे आहे जो इश्चेरिशिया कोलाई इंट्रोपॅथोजेनिक ई कोलायमुळे होतो. तर अशा प्रकारचा डायरिया कंट्रोल करण्यासाठी हे प्रोबायोटिक्स दिले जातात. नेक्स्ट. पुढचं घ्या. हे त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. लॅक्टोज इंटॉलरन्स हा देखील बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दह्यासारखे पदार्थ किंवा प्रोबायोटिक सारखे पदार्थ ज्याच्यामध्ये थोडंसं पार्शियल डायजेशन केलेलं असतं, अशा प्रकारचे पदार्थ हे दिले जातात. हे मी आपल्याला सांगितलं आहे की व्हिटॅमिन के, बी कॉम्प्लेक्स सिंथसाइज करतात. मिनरल ऍब्सॉर्प्शन मध्ये देखील यांचा खूप मोठा वाटा असतो. इम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये हे प्रोबायोटिक्स खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. विशेषतः एनहान्सेस IgA प्रोडक्शन, इम्युनोग्लोबिलिन ए प्रोडक्शन आणि त्याच्यामुळे आपली जी गट हेल्थ आहे ही खूप चांगली वापरली जाते. रेग्युलेशन ऑफ T हेल्पर सेल 1 आणि 2 आणि दोन्हीचं बॅलन्स देखील हे राखण्यासाठी मदत करतात. सायटोकायनिन्स जे संदेश वाहनाचं काम करतात इम्युन सिस्टम मध्ये, यांचं सिंथसिस देखील हे वाढवतात. सो याला असं म्हणता येईल की इट्स नॉट द हिलिंग, हे फक्त दुरुस्त करणं नाही, क्वालिटी दुरुस्ती आहे याच्यामुळं, आणि इट्स नॉट द फंक्शन, हे क्वालिटी कार्य आहे असं याच्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रोग न होऊ देणं, कारण रोग झाल्यानंतर त्याचे जे पैसे आहेत, त्याचं जे एक्सप्लॉयटेशन आहे, मानसिक त्या पूर्ण कुटुंबामधले जे प्रॉब्लेम्स आहेत हे आणखी ॲग्रिवेट होतात. त्याच्यामुळं अशा प्रकारचे ड्रग्ज न घेता आपल्याला बग्स जर वापरता आले
तर खूप चांगला आहे. फर्मेंटेड फूड्स, मिल्क फर्मेंटेड फूड्समध्ये अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात ह्या जे कंपाऊंड्स आहेत हे सिंथसाइज केले जातात. त्यामध्ये फिनालिक कंपाऊंड्स आहे, गॅबा ट्रान्समिटर्स आहेत, त्याच्यानंतर पेप्टाइड्स आहेत. अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात दुधामध्ये तयार होतात फर्मेंटेड फूड्समध्ये, मिल्कमध्ये. अशाच प्रकारे ग्रेन बेस्ड जे फूड्स आहेत त्याच्यामध्ये इडली आहे, डोसा आहे, आपण दहीवडा आहे, अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत, टेम्पे, मिझो, सोया सॉस, हे जे पदार्थ झालेले आहेत, सोयाबीनचे विशेषतः आपल्याकडे याबद्दलचं इन्फॉर्मेशन खूप कमी आहे. फर्मेंटेड फूड्सलाही खूप मोठा वाव आहे. आपले जे आसाम, मणिपूर यांच्याकडे खूप सुंदर असे फर्मेंटेड प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर ग्रेन बेस्ड प्रॉडक्टमध्ये विटॅमिन कंटेंट, प्रोटीन कंटेंट हे वाढलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ह्याचे जे फर्मेंटेड फूड्स आहेत याच्यामध्ये देखील फिनॉलिक कंपाऊंड्स वाढलेले आहेत, पेप्टाइड्स वाढलेले आहेत, फोलेट्स वाढलेले आहेत, विटॅमिन सिंथेसिस केलेलं आहे, अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स त्याच्यातले कमी झालेले आहेत, काही टॉक्झिन्स असेल ते सुद्धा रिड्यूस होतात. अशा प्रकारे फर्मेंटेड फूड्सला खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. स्पिरुलिनाच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की हे एक कम्प्लीट फूड, सुपरफूड म्हणून सध्या गणलं जात आहे. अमिनो ॲसिड प्रोफाईल खूप चांगला आहे आणि यामध्ये फायकोसायनिन नावाचं पॉलिफेनॉल्स आहेत. हे लिव्हर आणि किडनीच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये वापरले जातात. विटॅमिन, मिनरल, पिगमेंट कॉम्पोजिशन ऑफ स्पिरुलिना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मग सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की जे ICMRनं रिकमेंड केलेलं आहे, NINनं रिकमेंड केलेलं आहे, 400 ग्रॅम फळं आणि भाजीपाला. मला नाही वाटत आपल्या कुटुंबामध्ये 400 ग्रॅम फळं आणि भाज्या दररोज घेतल्या जातात. भाजी तर पाव किलो आपण 2-3 माणसासाठी आणतो. तर हे जर आपण आपल्या ह्याच्यामध्ये जर वाढवलं, मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्यांचा उपयोग केला, तर त्यामधनं आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतील आणि अशा प्रकारचे रोग आपल्याला टाळता येतील. याच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं की रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेसपेक्षा काही गोष्टी जास्त जरी घेतल्या तरी फायद्याच्या आहेत इम्युन सिस्टम बिल्डअप करण्यासाठी. त्याच्यामुळे यावरती विचार होणं आवश्यक आहे. रेस्वेराट्रॉल मी सुरुवातीला सांगितलं की याला खूप महत्त्व आलेलं आहे. मग आता हे सर्व आपण पाहिलं तर मग आता सध्या आहारातील सप्लिमेंट प्रत्येक डॉक्टर तुम्हाला सांगतो, मग स्किन डिसीजचा असो, डोळ्याचा असो, याचा असो, त्याचा असो, हे डायटरी सप्लिमेंट त्या गोळ्या बरोबर द्यायला लागलेला आहे. मग त्याच्यात मल्टीव्हिटॅमिन असतील, मिनरल्सच्या गोळ्या असतील, ओमेगाच्या गोळ्या असतील. आरोग्य पदार्थ हा एक कॉन्सेप्ट पुढे आलेला आहे. फॉर्टिफाईड फूड्स हा कॉन्सेप्ट आहे. कार्यात्मक फंक्शनल फूड्स हे सध्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर याच्याशिवाय आपल्याला दुसरे नाव कुठलेही दिसत नाहीत. आणि शेतीमध्ये देखील जैव शेती, निसर्ग शेती, पर्यावरण शेती, बायोडायनामिक शेती आणि पुनरुत्पादक शेती या संकल्पना पुढे आलेल्या आहेत आणि हे अत्यंत आवश्यक आहे. डायटरी सप्लिमेंट हे गोळ्या कॅप्सूलच्या संदर्भात आपण शरीरामध्ये घेतो. अमेरिकेत 50,000हून अधिक आहारपूरक उत्पादने विकली जातात, जिथे अमेरिकन प्रौढ लोकसंख्येपैकी जवळजवळ 50% लोक हे पूरक आहार घेतात. यामध्ये मल्टीव्हिटॅमिन हे सर्वात जास्त वापरले जाणारे पदार्थ आहेत. न्यूट्रास्युटिकलचं मार्केट देखील 2017मध्ये $200 बिलियन होतं. 24मध्ये ते $317 बिलियन जाण्याची शक्यता आहे. ग्लोबल डायटरी सप्लिमेंट दिवसेंदिवस वाढत आहेत. 2016मध्ये 132चं, आज 2021मध्ये जवळजवळ 200 आणि 2022मध्ये $220 बिलियन एवढं होण्याची शक्यता आहे. यामध्ये टॅबलेट्स आहेत, कॅप्सूल्स आहेत, सॉफ्ट जेल्स आहेत, पावडर्स आहेत, अशा अनेक प्रकारचे पदार्थ यामध्ये आहेत. मग याच्यात बॉटनिकल्स असतील, विटॅमिन्स असतील, ह्या प्रिपरेशनमध्ये डायटरी सप्लिमेंट्समध्ये मिनरल्स आहे, अमिनो ॲसिड्स, एन्झाईम्स आहेत. रेस्वेराट्रॉलचं मार्केट देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्लोबल इम्युन हेल्थ सप्लिमेंट्स याच्यात नॉर्थ अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर आहे याचा. लॅटिन अमेरिका, साऊथ आशियामध्ये कमी होत झालेला आहे. येणारे दिवसही अशा अन्नपदार्थाचेच असणार आहेत, अशा सप्लिमेंटचेच असणार आहेत. यामधले जे काही इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत त्याच्या नावं इथे दिलेले आहेत. मग आपण शेवटी असं म्हणूयात की पूर्वी आपण म्हणायचो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा होत्या, परंतु आज मी म्हणेल की अन्न, क्वालिटी वस्त्र, क्वालिटी निवारा आणि क्वालिटी पाणी, ही सगळ्या गोष्टी असल्या तरच आरोग्य आहे. अदरवाईज आरोग्य राखणं खूप कठीण आहे.
460 BC 330 BC मध्ये हिपोक्रेट्सने हे एक ग्रीसचे महान वैद्य होते, पाश्चात्य औषधाचा पिता म्हणून त्यांना संबोधलं जातं. हिपोक्रेट्सने अन्न उपचारांच्या प्रभावास प्रवासन दिले. कारण पूर्वी असं असायचे की आजार हा देवतांचा शाप आहे, हे आहे. मला वाटतं त्यांना काहीतरी त्यावेळी शिक्षाही झाली होती, परंतु तिने ठाममध्ये ते मांडलं की मुख्यत्वे रोग होण्याचं कारण हे अनुवंशिक शास्त्र आहे, खराब आहार आहे, खराब आहार, मूर्खपणाने आणि दुर्दैवाने राहण्याच्या सवयी आणि परिस्थिती या कारणामुळे हे रोग होतात. अन्न आपले औषध होऊ द्या आणि आजार प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करा, असं त्यांचं म्हणणं आहे, त्यावेळेस म्हटलेलं आहे. परंतु आपण अनुकरण करणं मागे पडतो. तर शेवटी कन्क्लुजन असं आहे की कन्झ्युमर प्रोटेक्शन, ग्राहकांना संरक्षण द्यायचं असेल या सगळ्या रोगराईपासून, तर हेल्दी फूड शिवाय दुसरा पर्याय नाही. थँक्यू, धन्यवाद सर. हॅलो सर, आपला व्हिडिओ सुरू करता का प्लीज? व्हिडिओ सुरू कर. थँक्यू सर. व्हेरी गुड सर, व्हिडिओ सुरू करा प्लीज आपला. हा, दिसतोय, छान. आता काही प्रश्न आलेले आहेत क्वेश्चन आन्सर टॅब मध्ये आपल्या समोर, तर आपण ते वाचू शकताय का? मी आपल्याला वाचून दाखवू सर. पहिला प्रश्न लक्ष्मण शिंदे यांचा आहे. ते विचारतायत की डायबेटिक पर्सन जर असेल, ज्याचं वय 45 ते 65 वर्षांमधलं असेल, तर त्याच्यासाठीचा चांगल्यात चांगला डाएट प्लॅन कोणता असू शकतो? आता याचं उत्तर स्पेसिफिक देणं, फक्त जिथं शुगर नाहीये, काही होम सायन्स परभणीच्या लोकांनी काही त्यांना डाएट प्लॅन केलेला आहे. त्याच्यानंतर मी जे सांगितलं की आपल्या आहारामध्ये हुलग्यासारखे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर पिवळी ज्वारी आहे, जेणेकरून त्याच्यावरती ॲग्रिवेट होणार नाही, मात थोड्याफार प्रमाणात करता येईल, अशा प्रकारे शुगर टाळणं आणि फळे आणि भाज्यांचा वापर करणं. भाज्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घ्याव्यात. त्यानंतरचा प्रश्न बळवंतजी धुमाळच यांचा आहे. त्यांनी विचारलंय की मूतखडा होऊ नये यासाठी कोणते पदार्थ टाळावेत? उदाहरणार्थ कॅल्शियमचा खडा जो होतो तो स्पेशली कशाने टाळता येईल? ते काय असतं की काही भाज्यांमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि हे ऑक्झॅलिक ऍसिड कॅल्शियम बरोबर रिॲक्ट करून कॅल्शियम ऑक्सलेटचे काही क्रिस्टल्स तयार होतात. तर काही दिवसासाठी हिरव्या पालेभाज्या थोड्या टाळणं, जिथे ऑक्झॅलिक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारचा आहार त्यांनी घ्या. आपले अटेंडीज आहेत, त्यात सर्वात पहिले युमेट MG नावाचे अटेंडी आहेत. आपण आपला मायक्रोफोन सुरू केलेला आहे. युमेट MG, आपण आपला प्रश्न विचारू शकता सरांना. हॅलो, प्रश्न विचारा आपला. आपला माईक अनम्यूट आहे. हॅलो, हा बोला. योगेश साळवी बोलतो. योगेश साळवी बोलतो मॅडम. हा बोला बोला सर, ऐकतायत, तुम्ही विचारू शकता. हा, तर मला असं माहिती छान दिली सरांनी. मला एक प्रश्न असा होता सर, की आता जे युट्यूबवर आपण बघतो की कोणाचे नवीन डाएट प्लॅन आहे, न्यू डाएट सिस्टम, DIP डाएट सिस्टम, तर असं काही जणांचं म्हणणं आहे की रॉ व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे, काही म्हणतात हाफ कुक खाल्ले पाहिजे, आणि कोण म्हणतं की मिल्क आपण कंझ्युम आपल्यासाठी नाहीच आहे, कारण त्याचे जे प्रोटीन आणि ते सेल काय आहे तेवढं काय मला ते कळलं नाही. पण त्याच्यावर त्यांनी सांगितले की मिल्क आणि अॅनिमल पासून मिळणारं प्रोटीन कंझ्युम करू नये, किंवा रॉ व्हेजिटेबल्स, रॉ फ्रुट्स असं हे नावायला. नाही, काय झालेलं आहे की रॉ व्हेजिटेबल्स आणि रॉ फ्रुट्सच्या संदर्भात मी सांगतो तुम्हाला की आता मार्केटमध्ये आपण पाहिलं असेल की वॉशिंग ऑफ द व्हेजिटेबल्स, याच्याबद्दल मार्केटमध्ये सध्या ओझोनाइज्ड वॉशर्स म्हणून आलेले आहेत. बऱ्याच कंपन्या त्याच्यात आलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे सूक्ष्म जीवाणू आहेत हे व्हायरसेस सहित त्या ओझोन स्ट्रॉंग ऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळं ते मारले जातात आणि पेस्टिसाइड रेसिड्यू देखील त्याच्यातले काढले जातात. आता रॉ खाण्याबद्दलचं कारण आपण एवढं निग्लेक्ट करतो सर. मी उदाहरण देतो की आपण भाज्या धुताना सुद्धा
कॅज्युअली त्याच्यात पाणी टाकतो आणि भाज्या काढल्यानंतर लगेच फोडणीत टाकतो, परंतु आपण जर 3-4 वेळेस त्या भाज्या धुत गेलो तर ते काळं पाणी निघतं. मी स्वतः करतोय, पाहतोय. तर ह्याबद्दल आपण निग्लिजन्स करणं बरं नाहीये. आणि दुसरं थोडंसं त्याचं हे करणं आवश्यक आहे, ब्लांचिंग करणं, म्हणजे थोडंसं गरम पाण्यात टाकून खायला अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं की जे सूक्ष्म जीवाणू आहेत हे देखील मारले जातात ब्लांचिंग मध्ये, आणि जे एन्झाईम्स आहेत त्याच्यातले जे ब्राउनिंग वगैरे मध्ये हे करतात, पार्टिसिपेट करतात, यांना देखील थोडं त्यांचं प्रमाण किंवा त्यांना कम्प्लीट इनॅक्टिवेट करता येतं. राहिला प्रश्न दुधाचा, आता दुधाच्या संदर्भात काही लोकांना ॲलर्जी असेल तरच, अदरवाईज ॲनिमल फूड चांगले अमिनो ॲसिड बॅलन्स असणारे आहे. दुधाला आपण कम्प्लीट फूड म्हणतो, त्याच्यामुळं ते खाऊ नये अशी धारणा असण्याचं काही कारण नाहीये. चालतं सर, थँक्यू व्हेरी मच सर. युमेट MG नावाचे जे अटेंडी, कृपया तुम्हाला अनम्यूट केलंय, प्रश्न विचारता का? युमेट MG. उमाटे नाव आहे सर. अच्छा, उमाटे जी कोण आहात आपण, ते प्रश्न प्लीज विचारता का? तोपर्यंत पुढचा प्रश्न कोटेच्या प्रमोद यांचा आहे. तुम्हालाही अलाउ टू टॉक केलंय, प्लीज आपल्याला अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार थोरत सर. नमस्कार. तुम्ही फार चांगली माहिती दिली सर. पण माझा थँक्यू. आपण सर्वांनी मिळून केलेलं संशोधन लोकांच्या समोर मांडलं, सरांच्या समोर मांडण्याचा योग आला. सविस्तर माहिती दिली, परंतु माझा फक्त एकच प्रश्न आहे सर, की आज आपण पाहतो की प्रत्येक जणाची अन्नाबद्दलची थेरपी वेगवेगळी आहे. कोणी म्हणतं कच्चं खावं, कोणी म्हणतं शिजवलेलं खावं, कोणी म्हणतं कमी शिजवलेलं खावं, कोणी म्हणतं जास्त शिजवलेलं खावं. तर याबद्दल आपलं काय मत आहे? आणि दुसरा प्रश्न असा राहील माझा, की जसं आपण पाहतो की इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा एवढा अतिवापर करतात शेतकरी बांधव. त्या शेतकरी बांधवांना काही अन्न असं आहे की उदाहरणार्थ आपण जर पालक जर घेतलं तर हेवी मेटलचं प्रमाण, द्राक्षाचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यात इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा एवढा अतिवापर. तर याबाबत आपण शेतकरी बांधवांना काय संबोधन करणार? नाही, मी तर शेतकरी बांधवांना अगदी नम्र विनंती करेल की काही वेळेस कसं होतं की आज त्याचे डिग्रेडेशन काही कालावधी असतो पेस्टिसाइडला, फवारल्यानंतर काही पेस्टिसाइड 4 दिवसानंतर इनॅक्टिव्हेट होतात, त्याच्यात त्याची मात्रा खूप कमी होऊन जाते. परंतु शेतकरी, आणि दुर्दैवानं ते शक्य नाही की FSSAI मध्ये शेतकरी याच्यामधनं बाहेर ठेवलेला आहे. शेतकऱ्यांचा माल जर तपासला गेला तर पेस्टिसाइड कारखान्यामध्ये आल्यानंतर कारखान्याची जबाबदारी आहे. म्हणून आपल्याकडं क्लस्टर फार्मिंग आलेलं आहे. त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ते माल तयार करतात, त्यांची फवारणीची जे काही औषधाची यादी आहे त्याच्याप्रमाणे ते फवारली जातात, आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं जे काही हे आहे त्याला आपण एक्सपोर्ट देखील करतो आहोत. तर शेतकऱ्यांना विनंती अशीच राहील की शक्यतो त्याचा वापर टाळावा. ऑर्गॅनिक कन्सेप्ट आलेला आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड फार्मिंग, मला वाटतं सर अध्यक्ष जे आहेत IMATचे, ते याच्यावरती खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतील की शेतीची सध्याची व्यवस्था. आणि पेस्टिसाइड रेसिड्यूज मी सांगितलं तुम्हाला की काही मिठाच्या पाण्यानं, त्याच्यानंतर 2-3 वेळेस धुतल्यानंतर हे ओझोनाइज वॉटर जर वापरलं तर हे रेसिड्यू जे आहेत ते देखील आपल्याला कमी करता येतात, असे निष्कर्ष आहेत. धन्यवाद. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारता? पुढचा प्रश्न आपला आहे प्रमोदजी. हो मॅडम. सर, माझा प्रश्न असा आहे, आता मी कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहे कृषी विभागामध्ये. तर मला सर्वात जास्त वापर शेंद्रिय पॅरासिटोचा होताना दिसत आहे. मिरची पीक आहे आणि बरेच पीक आहेत. तर त्याच्यावर जर आपण ऑर्गॅनिक इनिशिएटिव्ह घेतला, पेस्टिसाइड म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आपण पॅरासिटोजन प्रिडेटर, जसं मिरची म्हणजे थ्रिप्स आहे, थ्रिप्स साठी सर्वात जास्त वापर केला जात आहे म्हणजे सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा. त्याच्यासाठी जर आपण त्याच्यामध्ये एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट आहे हैदराबादचं, त्यांनी एक पॅकेज दिलेलं आहे की पुदिना, मिंट आणि कोरिएंडर हे जर लावलं तर ते थ्रिप्सला रिपेलंट करतं. तो वापर जर केला तर जवळपास आपण 40 ते 50% वापर हा सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा कमी करू शकतो. दॅट इज रेसिड्यू फ्री फूड. इट्स पॉसिबल. चांगलं आहे. आता याच्यामध्ये आमचे माजी आयुक्त लवेकर सर सुद्धा आहे. जर या शासनानं इनिशिएटिव्ह घेतला तर आपण याच्यामध्ये खूप मोठं प्रमाण पेस्टिसाइडचं कमी करू शकतो सर. बरोबर आहे. याच्यावरती माझं ऑब्जेक्शन आहे. आपले सिनियर लोक जे आहेत, आजी माजी कुलगुरू सन्माननीय
हे याच्यावरती काहीतरी डिसिजन घेतील. याविषयी मी सांगतो थोरात साहेब. हे बरोबर आहे लोकांचा आता हा मुद्दा की पेस्टिसाइडचा वापर बराच होतोय आणि या दृष्टीने आपल्याला कल्पना आहे की विद्यापीठांमधून आता बायोलॉजिकल कंट्रोल किंवा एकात्मिक कीड नियंत्रण किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी खूप चांगलं काम झालेलं आहे. त्याचा अवलंब अजून तेवढ्या प्रमाणात होत नाही, पण आता जसं की कोणी द्राक्षाचा उल्लेख केला की आता ग्रेप नेट सारखं वगैरे जे आपण एक प्रणाली तयार केली आहे आपल्या गोविंद हांडेंचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे. तर त्याचे शेड्यूल आपण ठरवून दिलेले आहेत की कुठल्या वेळेला कुठलं पेस्टिसाइड आणि किती प्रमाणात वापरायचं. जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर त्या रेसिड्यूची लेवल ही मिनिमम परमिशिबल लिमिट पेक्षा खालीच ठेवावी लागते, तरच ते एक्सपोर्ट करता येतं. दुर्दैवानं आपल्या मार्केटमध्ये अजून त्याला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. म्हणजे आपल्या मार्केटमध्ये सुद्धा ज्या भाज्या विकल्या जातात किंवा फळं विकली जातात तर याला सुद्धा जर काय हे परमिशिबल लिमिटचं जर बंधन टाकलं तर ऑटोमॅटिक शेतकरी आपोआप त्याला अडॉप्ट करणार आहे. आणि गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणून जे काही आपण आता कल्चरल प्रॅक्टिसेस तयार केलेले आहेत त्याचं अडॉप्शन आपोआपच वाढत जाणार आहे. फक्त आपल्याला कुठेतरी ते मार्केटवरच ती ही नियंत्रण आणावी लागतील, म्हणजे मग आपोआप शेतकऱ्याप्रमाणे शेड्यूल फॉलो करतील. आणि याच्यावर आपण वेगळं एक वेबिनार ठेवतोय एकात्मिक कीड नियंत्रण किंवा याचं कसं कमीत कमी अवलंब होईल कीटकनाशकांचा. यासाठी आपण एक वेगळा वेबिनार एंटामॉलॉजिस्टचे त्यामध्ये काम केलेले 25-30 वर्ष काम केलेले शास्त्रज्ञ आहेत त्यांचंच आपण याच्यामध्ये वेबिनार ठेवतोय. त्या ठिकाणी यावर आपण चांगली चर्चा करू शकू. डॉक्टर प्रकाश कोंडेकरजी आपला प्रश्न विचारता का कृपया? धन्यवाद डॉक्टर थोरात. थँक्यू सर. माझा एक साधा प्रश्न आहे भगवद्गीतेवर आधारित. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 15 श्लोक सांगतो, त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां राजसी सात्विकी चैव तामसी तेचितां शोनो. 3 प्रकारचे आहार आपण म्हणतो, राजसिक, सात्विक आणि तामसिक. तर तो 8वा श्लोक सांगतो, आयु सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धन रस्त्या सिग्ना आरोग्य आहार सात्विक प्रिया. तो हा सात्विक आहार आपण घ्यावा असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. त्यावर आपण काही भाष्य करू शकाल? सात्विक आहार म्हणजे कसा असावा? मग आता पूर्ण लेक्चरमध्ये ते सांगितलं. सात्विक आहार मी सांगितलं तृणधान्य, कडधान्य, त्याच्यानंतर फळे, भाजीपाला. मी मांस, मटण, अंडे याच्याबद्दल फारसं बोललो नाही, कारण हेही ह्याच्यात आहे. परंतु ज्या लोकांना त्या सवयी आहेत आणि असं म्हटलेलं आहे की जे मीठ आहे, एग्ज आहेत, याच्यामध्ये अमिनो ऍसिड प्रोफाईल चांगलं आहे. याचा अर्थ असा नाही की सिरियलमध्ये नाही आहे. म्हणून मी जे दुर्लक्षित आपले तृणधान्य आहेत, विशेषतः राजगिरा आहे, राळं आहे, तर हे आहारामध्ये भगर आहे. आराम द्या रोबोटाला. ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. उमाटेजी आपण आपला प्रश्न विचारता का? आपण अनम्यूट केलेला आहे आपल्याला. हॅलो उमाटेजी, आपण आपला प्रश्न विचारता का? हॅलो. हा बोला. हॅलो बोला सर, आपला आवाज येतोय. हा थोरात साहेब. जी सर. इरी फिलिपाईन्स मध्ये फक्त ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफीच घ्यायचे सायंटिस्ट, आणि त्या ठिकाणी दूध आणि दह्याचे पदार्थ घेण्यासाठी ते फार घाबरत होते. तर तिथं मी म्हणले दुधाला का एवढं घाबरतात किंवा दह्याला का घाबरतात? तर ते कोणीतरी म्हणलं की त्यांच्या शरीरामध्ये हे डायजेस्ट करायचं काय मेकॅनिझम नाही दूध आणि दही, आणि ते नेहमी म्हणायचे की लेट अस गो फॉर कॉफी टी. ते ब्लॅक कॉफी आणि टीच घेत होते. असं काही प्रत्येकाच्या शरीरामध्ये मेकॅनिझम वेगळं वेगळं असतं का? आहे ना. मग लॅक्टोज इंटॉलरन्स तेच आहे ना सर. त्याची ॲलर्जी बऱ्याच लोकांना आहे आणि लॅक्टोज डायजेस्ट करत नाही, त्याच्यामुळं पोटामधले बेकार गॅस तयार होणं हे लॅक्टोजच्या संदर्भात प्रूव्हन आहे. कारण त्याच्यात लॅकिंग असतं लॅक्टेज एन्झाईम, त्याच्यामुळं लॅक्टोज जो आहे तो डिग्रेड होत नाही आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत आपल्या पोटामध्ये ते त्याला हे करून त्याच्यावरती रिॲक्ट होऊन गॅसेस तयार करतात. हा एक नोन प्रॉब्लेम आहे.
राहिला प्रश्न आता तुमचा टीचा, ग्रीन टी ब्लॅक टी हे निश्चितच चांगले आहेत, कारण मी पॉलिफेनॉल्सवरती एवढं महत्व दिलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे अँटीऑक्सिडंट अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स बद्दल खूप मोठा आम्ही शिकत असताना हे टॅनिन विनिनच्या बाबतीत एवढी भीती दाखवायचे, परंतु आता उलट झालेलं आहे. पॉलिफेनॉल्स तुम्हाला सांगतो अत्यंत महत्वाचं. पिवळी ज्वारी खाऊ नये, लाल ज्वारी खाऊ नये, याच्याबद्दल खूप मोठं त्यावेळेस वाद होता. डॉक्टर SS कदमांनी त्याच्यावरती संशोधन केलं, JK चव्हाण सरांनी, आणि चिलेट्स करतात ते एसेन्शियल जे मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, आयरन आहे, परंतु त्याच्यापेक्षा त्याचे बेनिफिट आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले. आणि सरांनी सुरुवातीलाच, देशमुख सरांनी सांगितलं की हे डिसीज होणं हे अनफॉर्च्युनेट पार्ट आहे कुणाच्याही जीवनामध्ये. आज आपण जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो 10-11 वर्ष मुलांना डायबिटीस, 17 वर्षाच्या मुलाचं किडनी फेल्युअर, हे कॉमन प्रत्येकाच्या फॅमिलीपर्यंत आलेलं आहे. आता पूर्वी आम्ही लहान असताना कुठंतरी एखादा कॅन्सर असायचा, कुठंतरी किडनी फेल्युअर तर ऐकलंही नव्हतं, परंतु आज हे घराघरात आलेलं आहे. हा खूप सिरियस इश्यू आहे. आणि ह्याला कारण फक्त हे आपले पेस्टिसाइड रेसिड्यूज, अनहायजेनिक कंडिशन्स राहण्यामधल्या, त्याच्यानंतर बाकीचे जे घटक आहेत ॲडिटिव्ज वगैरे, याच्यामुळं 100% दुसरं काही कारण. मी जी चर्चा केली आता केमिकल्सचं रेसिड्यूज, मग त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामुळे ते होत आहे. आणि फळं भाजीपाला आपण पार्शियली कुकिंग कधीही चांगलं. पार्शियल कुक केलं की मग त्याच्यातले घटक राहतात बऱ्यापैकी. आणि प्रोसेस फूड बद्दल तर आता प्रत्येक जण बोलायला लागला की देअर शुड नॉट बी प्रोसेस्ड फूड, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे मोठ्या प्रमाणात टाकलेले असतात. चला निसर्गाकडे ही परत संकल्पना सुरू झालेल्या आहेत. आणि आपण बघतो खेड्यामध्ये आज 100-100 वर्ष वयाचे माणसं आहेत, त्यांना दवाखान्यात चला म्हणलं तर त्यांनी दवाखान्यात येत नाही. आणि आपल्या लहान बाळाला जर नाक थोडं ओलं झालं तर सगळ्या घरात किरकिरे व्हायला लागते की ह्याला दवाखान्यात घेऊन जायला त्याला. म्हणजे हे पूर्ण बदलत चाललेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. योगेश, आपला प्रश्न विचारता? हो. हा बोला सर. योगेश, आपण आपल्याला म्यूट करून घेतलंय, अनम्यूट करा प्लीज. आवाज येतोय मॅडम? हो येतोय, बोलू शकता. हा, मला सरांना विचारत होता, अल्कलाईन फूड आणि ऍसिडिक फूड त्यांना डिफरन्शिएट कसं करायचं? कारण जनरली मी बघितलंय की 80% तुमचं अल्कलाईन फूड पाहिजे जेवणामध्ये आणि ऍसिडिक 20%. तर ते सहजासहजी होत नाही, तर मग त्याला कसं आपण हे करू शकतो सर बॅलन्स? अत्यंत चांगला प्रश्न आहे. आपले डॉक्टर नागरगोजे साहेब, कोंडराम नागरगोजे यांचं आणि माझं याच्याबद्दल हमेशा डिस्कशन असायचं. अल्कलाईन फूड खूप कमी आहेत आपल्याकडे. काकडी आणि अशा प्रकारे 2-3 आयटम आहेत, आणि ते बॅलन्स करणं हे अत्यंत अवघड कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आता मग पाणी, अल्कलाईन वॉटरच्या काही प्युरिफिकेशनच्या हे निघालेल्या आहेत सिस्टम्स. आपलं जे न्यूट्रल पाणी आहे त्याच्याऐवजी बाजारामध्ये आता अल्कलाईन वॉटर फॉर ड्रिंकिंग ह्या संकल्पना आलेल्या आहेत. आपण म्हणतो तसं बॅलन्स, कारण मेजॉरिटी फूड हे ऍसिडिकच आहेत आणि ते बॅलन्स करणं थोडं कठीण आहे. ओके सर, थँक्यू सर. लक्ष्मण शिंदे आपल्याला विचारतायत सर की जवळजवळ सगळ्या कंपनी हल्ली फायबर सप्लिमेंट हे सप्लाय म्हणजे सेल करतात, विकतात, तर हे बरोबर आहे का फूड कॉम्प्लिमेंट म्हणून घेण्यासाठी? डायटरी फायबर्सचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. डायटरी आहे, कारण ह्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना असतात. कॉन्स्टिपेशन म्हणजे आपली सकाळचा विधी लवकर उरकत नाही, बरेच लोक बऱ्याच वेळ जाऊन बसतात. तर त्याच्यासाठी डायटरी फायबर्स आणि जे काही टॉक्सिन्स वगैरे आहेत ते ऍब्सॉर्ब करण्याचं पोटेन्शियल देखील त्याच्यामध्ये आहे. तर त्याचे फायदे खूप आहेत आणि त्याला मार्केट देखील आहे. सर इथे अटेंडीजचे आणि क्वेश्चन आन्सर मधले क्वेश्चन आपले कंप्लीट होत आहेत, तर आपल्या पॅनलिस्ट मधनं जे काही क्वेश्चन असतील ते आता आपण घेऊ शकतो. आपल्या पॅनलिस्ट मधले कोणाचे जे प्रश्न असतील ते विचारू शकता. बाकीचे प्रश्न संपलेले आहेत. खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं थोरात साहेब.
थँक्यू सर. थँक्यू. हा, फारच चांगलं केलं. थोडस विषय मोठा होता त्यामुळे जरा घाई झाली नाही असं नाही, पण विशेषतः मला वाटतं कदाचित पुन्हा एखादा वेबिनार आपल्याला ठेवावा लागेल आणि तो आपण पिकांवर ठेवू. मुख्यतः आपल्या रोजच्या वापरातली म्हणजे सर्वसाधारण मंडळींना, शेतकऱ्यांना सुद्धा कळेल अशा याच्यामध्ये फारसं केमिस्ट्रीमध्ये फारसं न जाता कदाचित जसं राजगिरा आपण सांगितलं, आपण कधीतरी उपवासाला राजगिरा खातो, पण राजगिऱ्याचं सुद्धा किती महत्व आहे आपल्या याच्यामध्ये, किंवा कदाचित करटुली असेल आणखी, किंवा असे अनेक आपण बऱ्याचशा पिकांचा उल्लेख केला. मिलेट्स असतील, कडधान्य असतील, किंवा जवसासारखं पीक असेल, याचा आहारामध्ये आपल्याला कसा वापर वाढवता येईल आणि मग त्याच्या दृष्टीने आपल्याला बॅलन्स कसा करावा जेवणामध्ये. आठवड्यातून इतक्या वेळेला निदान पालेभाजी, इतक्या वेळेला कडधान्य, इतक्या वेळेला कदाचित आणखी काही तुम्हाला एक किंवा काय मटण खायचं असेल तरी अशा प्रकारचं एक प्रॅक्टिकल सोल्युशन्स देण्याच्या दृष्टीने किंवा एक मार्गदर्शन लोकांना आणि त्याच्यावर येणारे प्रश्न, असं कदाचित आपण एक मध्ये थोडी गॅप घेऊ. आता लगेच फूड टेक्नॉलॉजी नको, पण एक 2-3 महिन्यानंतर कदाचित परत मी आपल्याला विनंती करेल की आपण त्याच्यावर एक वेगळा सेमिनार ठेवा, म्हणजे तसे आपण तयारी करायला हरकत नाही आताच. तर धन्यवाद, खूप चांगलं प्रेझेंटेशन. आता लवेकर साहेबांना काय विचारायचं? लवेकर साहेबांना बोलायचं. हा, दांगड साहेबांना विचारायचे, लवेकर साहेबांना विचारायचे. मी आज मला हे दिसत नाहीत आपले कुलगुरू माहिंदे साहेब. नाही, माहिंदे सरांचा मेसेज येऊन गेला सर, ते महत्वाच्या कामासाठी निघून गेले. समारोप तुमच्या दोघांपैकी कुणीतरी एकाने करावा. लवेकर साहेब समारोप करतील. मी फक्त थोरात साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत अवघड आणि क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीनं समजून सांगितलेला आहे. आणि ते फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत का, बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत का, डॉक्टर आहेत, हेच मला कन्फ्युज होत होतं. ते फूड टेक्नॉलॉजीला बायोकेमिस्ट्री इज मस्ट. बायोकेमिस्ट्री मध्ये इतके खोलवर घेऊन गेले आपल्याला. नाही, सुरुवातीला सर मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, मला संधी दिली. विशेषतः दांगड साहेबांनी बऱ्याच वेळेस मला फोन करून सांगितलं तुम्ही फारच चांगला विषय सोप्या पद्धतीने सांगितला, आणि ते सांगत असताना त्याला शास्त्रोक्त ज्ञानाची जोड दिली, ते फार महत्वाचं आहे. परंतु या सगळ्या माहितीमधून आमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की तुम्ही जे सांगितले सगळ्या मोठ्या मोठ्या बायोकेमिस्ट्री मधल्या, टेक्नॉलॉजीच्या बाबतीमधल्या ज्या टर्मिनॉलॉजी वापरल्या, ज्या मेडिकल सायन्स मध्ये देखील वापरतात, तर त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीच्या अनुषंगानं आपल्या प्रचलित आहारामधल्या कुठल्या कुठल्या अन्न पदार्थावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्याचं प्रमाण काय असावं, त्या कुठल्या रोगाच्या बाबतीमध्ये कुठले अन्न पदार्थ आपल्याला उपकारक राहतील, कुठले हानिकारक राहतील, निश्चित त्याचा सीझन प्रमाणे देखील कसा वापर करावा. कारण आपल्यापैकी काही श्रोते आपण पाहिले की ते गीतेतला आता आपल्याला संदर्भ देत होते. आपलं अध्यात्म, आपलं आहारशास्त्र आणि तुमचं अन्नतंत्रशास्त्र या सगळ्यांचा समन्वय साधून पेस्टिसाइड रेसिड्यू फ्री हे जे नवीन चॅलेंज निर्माण झालेलं आहे, आणि समतोल आहार आणि चौरस आहार आणि लोकल इज व्होकल, आणि तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकला अशी जी आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं खरं म्हणजे गरिबाचं जे अन्न आहे ते सर्वात चांगलं आहे. रागीला कोणी विचारत नव्हतं सर, नाचणी कोणी खात नव्हतं, आता नाचणी हुलगा आहे. हे सगळे गरिबाचे जे अन्न पदार्थ आहेत ते खऱ्या अर्थानं आरोग्यदायी आहेत. मग त्याच्यावरच मी जास्त भर दिला सर आपल्या गावाकडचं. पण तुम्ही ते सगळं भर देत असताना तुम्ही त्याला मायक्रो त्याचा उल्लेख जास्त झाल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला ते जरा डोकवून जात होत. आमची विनंती अशी की करूयाच. मी सरांना माझं सरांचं रात्री बोलणं झालं, सरांना मी म्हणलं की एक मोठा विषय ओपन करून देऊयात सर सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर त्या निमित्तानं सगळ्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट होईल. परंतु आमची अशी अपेक्षा आहे की पुढच्या 3-4 महिन्यानंतर आपण आपला जो वेबिनार ठेवू त्यावेळी आम्हाला आजकाल कसं पाहिजे, लोकांना प्रिस्क्रिप्शन पाहिजे. निश्चित ना, तर प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही संदेश जर दिला तर ते आम्हाला समजायला सोपं जाईल, आणि त्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे आम्हाला अनुकरण करता येईल. हो सर. त्या दृष्टीनं आपण आम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
आणि पुन्हा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. कुणाचे प्रश्न नसतील तर मग आता समारोप मला वाटतं लवेकर साहेबांना काय पण सांगतील आणि समारोप पण करतील. नसतील तर मी समारोप करतो याच्यामध्ये. आवाज येतो ना? येतो. आदरणीय देशमुख साहेब, सर्व आमच्या IMATचे पदाधिकारी आणि विशेषतः डॉक्टर सुरेश जी थोरात साहेब, मला वाटतं अत्यंत चांगल्या प्रकारचं व्याख्यान आज आपल्याला या निमित्तानं ऐकायला मिळालेलं आहे. आहारशास्त्राबद्दल आपण बोलत असताना नुसतं आहारशास्त्रामध्ये सात्विक आहार असावा का तामसी आहार असावा का कुठला आहार असावा या संबंधातली चर्चा करण्यापेक्षा त्याच्या मागची वैज्ञानिक भूमिका काय आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या कुठल्या प्रकारचं अन्न हे आपल्याला पोषक ठरणार आहे याचं सुरुवातीपासूनच ज्ञान असणं हे किती गरजेचं आहे मला वाटतं या व्याख्यानावरून आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. डॉक्टर थोरात साहेब हे बायोकेमिस्ट आहेत का फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत का डॉक्टर आहेत ह्या वादामध्ये जास्त न पडता मला वाटतं तिन्ही क्षेत्राचा समन्वय साधण्याचं काम त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः मनापासून आभार मानतो. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग असा की सर्वसामान्य लोकांचं फार मोठा संभ्रम या बाबतीमध्ये असतो. विशेषतः आपल्याकडे आता एक जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता की ज्यांना मधुमेह आहे 45 ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांनी त्यांनी कुठला आहार घ्यावा. अनेक मतांतरे यामध्ये आहेत आणि काय होतं की बऱ्याच वेळेला लोक ह्या सांगीव माहितीवरती सुद्धा विश्वास ठेवतात आणि त्यावरून ते कुठल्या तरी मार्गाला लागतात. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा अधिक नुकसान असं जास्त व्हायला लागतं. त्यामुळे आहारशास्त्रज्ञाशी चर्चा करून आपल्या प्रकृतीला योग्य असलेला कुठला आहार घेणं आवश्यक आहे हे जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं आहारशास्त्र आपणच समजून घेऊ शकतो. त्यामध्ये फारशी अडचण येणार नाही. कुठल्या अन्नामध्ये कोणती घटक द्रव्य आहेत, कुठल्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आहेत, कुठल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला कुठून मिळू शकतात, ही सगळी माहिती डॉक्टर थोरात यांनी हा विषय ओपन करून आपल्याला दिलेली आहे. आणि आता सर्वांनीच विशेषतः दांगट साहेबांनी आणि देशमुख सरांनी आपल्याला विनंती केल्यानुसार आपण नेमका आहार कसा असावा, कुठले घटक आपण केव्हा घ्यावेत, कसे घ्यावेत या संबंधीचं एक प्रेझेंटेशन आगामी काही वेबिनार्स मध्ये आपण देणार आहात. त्याबद्दलही मी आपल्याकडून अपेक्षा करतो की चांगल्या प्रकारचं असं एक मॉड्यूल ज्याला आपण म्हणतो किंवा मार्गदर्शक सूचना ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या जर आपण दिल्या तर ते मॉड्यूल सुद्धा जास्त लोकांना हे उपयोगाचं ठरणार आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. मी आपल्या मनापासून माझ्या स्वतःकडून आणि IMAT कडून IMATच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर झवरचे पण आभार. डॉक्टर झवर साहेब परिचय करून दिला. बाकी सर्व आमचे जे डॉक्टर देशमुख सर आहेत, दांगट सर आहेत, बाकी सर्व पॅनलवर असलेले इथले आमचे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, सर्व मान्यवर आहेत. त्यानंतर या वेबिनारला ज्या लोकांनी सहभाग घेतला ज्यांनी त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. रुपाली मॅडम पुढची स्क्रीन शेअर करू ना सर? हो करा. आपले पुढचे 4 रविवारचे प्रोग्राम इथे आपण दाखवलेले आहेत. 24 जानेवारी सेंद्रिय शेतीचा आहे डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर. 31 जानेवारी काजू उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान डॉक्टर पोपटराव कोळेकर आणि राजेश गजभिये. 7 फेब्रुवारी शेती सुधार कायदे 2020 डॉक्टर उमाकांत दांगट आणि डॉक्टर क्षीरसागर यांचा हा वेबिनार असणार आहे. आणि 14 फेब्रुवारीला शाश्वत शेती व सूक्ष्मजीव यासाठी डॉक्टर कल्याण अपेट यांचं आपल्याला मार्गदर्शन असणार आहे. हे पुढचे 4 संवाद आपल्याला वेब संवाद सकाळी 11 ते 12:30 पर्यंतचे आहेत. तर इथे आपण आजचा वेबिनार आयोजकांच्या देशमुख साहेब आता इथे पूर्ण स्क्रीन शेअर करून देऊ ना? काही राहिलेलं नाही ना? नाही. धन्यवाद.